खरा हिरो तो असतो जो लोकांना पायावर उभं करतो. हात तुझा खे हाती, तुझ तुझा रे साथी, पायात तू बांधून घे क्षण सारे. टाक काळावर माती, नशीब कोरून हाती, पाऊल घे जिंकायचे रण सारे. काळ्या नभाचा तू ध्रुव तारा, पिऊन घेणे अंधार सारा. उठ रे चल रे उड रे झेप घे वटुनी बळ सारे. वाट पाहू दे काही दिशा थांबायचं नाय, लढत जारा. या कार्यक्रमाचं मातृपितृ छाया प्रतिष्ठान आयोजित व्यसनमुक्ती प्रबोधन शिबिर हा जो शेलार सर त्यांचे चिरंजीव प्रमोद शेलार यांनी जो कार्यक्रमाची आखणी केली, आयोजन केले, खरं तर विषय फार चांगला आहे, पण ज्यांच्यासाठी आहे ते दिसत नाही मला इथं. तर ह्या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन पिंगळे सर करतायत. त्यांना विनंती करतो का कार्यक्रम हातात घ्यावा आणि आम्हाला सूचना देत जाव्या. धन्यवाद. खऱ्या अर्थानं शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक आणि विविध क्षेत्रामध्ये जे प्रतिष्ठान खऱ्या अर्थाने एक उत्तम कार्य समाजासाठी या ठिकाणी करतात. खरं तर आयुष्यभर शिक्षक ते केंद्र प्रमुख या संपूर्ण पदांवर एक प्रवास करत असताना, सेवानिवृत्त होत असताना देखील आयुष्याच्या या दुसऱ्या इनिंगमध्ये देखील सामाजिक भान जपणारं व्यक्तिमत्व म्हणजे आदरणीय उत्तमरावजी शेलार साहेब. आणि यांच्या संकल्पनेतून खऱ्या अर्थानं मातृपितृ छाया प्रतिष्ठान या प्रतिष्ठानची या ठिकाणी निर्मिती झाली. आणि या प्रतिष्ठाननं खऱ्या अर्थानं समाजासाठी एक सामाजिक बांधिलकी जपत अनेक विविध मान्यवरांसाठी अनेक विविध व्याख्यानं, खऱ्या अर्थानं अनेक पुरस्कार, अनेक सामाजिक उपक्रम या ठिकाणी राबवले. अनेक सामाजिक बांधिलकी जपत या अनुषंगानं एक उत्तम कार्यक्रमाचं नियोजन त्यांच्या मागील काही वर्षांमध्ये आपण सर्वांनी अनुभवलं असेल. आणि त्याचाच एक सुंदर असा भाग म्हणजे आजचा हा सुंदर असा कार्यक्रम या ठिकाणी नियोजित होतो आहे. मातृपितृ छाया प्रतिष्ठान आयोजित व्यसनमुक्ती प्रबोधन शिबिर. खऱ्या अर्थानं जगातील सर्वात मोठी लोकशाही असणारा आपला भारत देश आणि या भारत देशातील 140 कोटी लोकसंख्येच्या या देशामध्ये अनेक समस्या खरं तर आपल्याला उद्भवत असतात. आणि त्यातील एक मोठी समस्या म्हणजे व्यसनमुक्ती. आणि याचं प्रबोधन करण्याचं खऱ्या अर्थानं एक चांगलं काम आज मातृपितृ छाया प्रतिष्ठानचे सन्माननीय संस्थापक अध्यक्ष श्री उत्तमरावजी शेलार साहेब आणि या संस्थेचे सन्माननीय सचिव श्री प्रमोदजी शेलार सर यांच्या माध्यमातून आणि त्यांच्या सर्व संचालक मंडळाच्या माध्यमातून हा कार्यक्रम आज या ठिकाणी नियोजित केलेला आहे. या कार्यक्रमासाठी उपस्थित सर्व सन्मान कार्याचा ठसा उमटवला आणि आपल्या सर्वांना जे नेहमी मार्गदर्शक म्हणून या ठिकाणी उपलब्ध असतात, ज्यांच्या नेतृत्वामध्ये खरं तर ग्रामीण रुग्णालय श्रीरामपूर यांना राज्यस्तराचे खऱ्या अर्थानं सलग पुरस्कार मिळत गेले आणि या रुग्णालयाची उंची वाढली, अशा आपल्या सर्वांचे मार्गदर्शक डॉक्टर वसंतरावजी जमदडे साहेब MD श्री रोगतज्ञ यांचं मी टाळ्यांच्या गजरात या ठिकाणी स्वागत करतो. धन्यवाद डॉक्टर साहेब, आपण या ठिकाणी उपस्थित झालात. मी आपला मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो. त्याचप्रमाणे आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख व्याख्याते सन्माननीय श्री प्राध्यापक डॉक्टर बापू चंदनसिंह साहेब, सामाजिक चळवळीचे अभ्यासक, अहिल्यानगरवरून आपण या ठिकाणी उपस्थित झालात. आपलं देखील टाळ्यांच्या गजरात या ठिकाणी मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो. खरं तर पत्रकारिता क्षेत्र ज्यांनी खऱ्या अर्थानं अत्यंत सुंदरपणे निभावला आणि पत्रकारिता आणि सामाजिक बांधिलकी याचा अनोखा संगम निभावत असणारे आपल्या सर्वांचे मार्गदर्शक, मिशन वात्सल्य चळवळीमध्ये खऱ्या अर्थानं शासकीय समितीवर जे उत्तम काम करतायत अशा आपल्या सर्वांचे मार्गदर्शक मिलिंद कुमारजी साळवे साहेब, आपलं देखील टाळ्यांच्या गजरामध्ये या ठिकाणी स्वागत करतो. उपस्थित या ठिकाणी सन्मान्य श्री शिवाजीराव गोसावी साहेब, अध्यक्ष सेवानिवृत्त शिक्षक संघटना, यांचं देखील मी मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो. या ठिकाणी उपस्थित
सन्माननीय श्री अरुणरावजी मंडलिक साहेब सामाजिक कार्यामध्ये जे कायम या ठिकाणी अग्रेसर आहेत, आदरणीय मंडलिक साहेब आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो. खरं तर शिक्षक म्हणून ज्यांनी या ठिकाणी काम सुरू केलं आणि खरं तर आज एक सामाजिक कार्यकर्ते म्हणून अत्यंत चांगलं काम करतात असे आमचे मार्गदर्शक अशोकरावजी बागुल साहेब आपलं देखील टाळ्यांच्या गजरात स्वागत करतो. अहिल्यानगर प्राथमिक शिक्षक बँकेचे चेअरमन आणि खऱ्या अर्थानं शैक्षणिक सामाजिक सांस्कृतिक उर्दू साहित्य असेल आणि खरं तर एक जातीय सलोखा सांभाळणारा अत्यंत उमदे व्यक्तिमत्व आणि आमचे मार्गदर्शक शिक्षकांचे नेते आदरणीय सलीम खान पठाण साहेब आपलं देखील मी टाळ्यांच्या गजरात या ठिकाणी स्वागत करतो. उपस्थित सन्माननीय श्री रावसाहेबजी अल्लाट साहेब काँग्रेस सेवा दलाचे सन्माननीय शहराध्यक्ष आपलं देखील मातृपितृ छाया प्रतिष्ठानच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत करतो. खरं तर या संपूर्ण कार्यक्रमाच्या आयोजन नियोजन आणि संयोजनामध्ये आधारस्तंभाची भूमिका बजावणारे आमचे मार्गदर्शक सन्माननीय श्री अशोकरावजी दिवे साहेब जिल्हाध्यक्ष विद्रोही सांस्कृतिक चळवळ यांचं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो. या ठिकाणी उद्योजक क्षेत्रातील अत्यंत सुंदर असं व्यक्तिमत्व ओम सेठ चूक साहेब आपणही या ठिकाणी उपस्थित झालात आणि उपस्थित सर्व मान्यवरांचं या ठिकाणी शैक्षणिक सामाजिक सांस्कृतिक आणि राजकीय क्षेत्रातील सर्व मान्यवरांचं मातृपितृ छाया प्रतिष्ठान यांच्या वतीनं मी मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो आणि आजच्या कार्यक्रमाची अध्यक्षीय सूचना या ठिकाणी मांडण्यासाठी व्यासपीठावर निमंत्रित करतो. मातृपितृ छाया प्रतिष्ठानचे सन्माननीय सचिव प्राध्यापक प्रमोदजी शेलार सर आपल्या सुमधुर वाणीतून आजच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षीय सूचनेची घोषणा व्हावी अशी मी या ठिकाणी विनंती करतो. आदरणीय प्रमोदजी शेलार सर. खरं तर सचिवाचं काम आहे, परंतु त्यांनी नकार दिल्यामुळे मला उभं राहावं लागलं. आजच्या कार्यक्रमाचं अध्यक्षस्थान सामाजिक चळवळीमध्ये सक्रिय असणारे, त्याच पद्धतीने ग्रामीण रुग्णालयाला 3 वेळा कायाकल्प पुरस्कार मिळवून देणारे असे आमचे मित्र आदरणीय स्त्रीरोगतज्ञ डॉक्टर वसंतराव दोंदडे यांनी अध्यक्षस्थान आजच्या कार्यक्रमात स्वीकारावं अशी आपल्या सर्वांच्या वतीने या ठिकाणी मी विनंती करतो. धन्यवाद. या कार्यक्रमात या ठिकाणी आपल्या सर्वांचे मार्गदर्शक अशोकरावजी दिवे सर यांनी जी अध्यक्षीय सूचना मांडली मी त्यास आपण सर्वांच्या वतीने अनुमोदन देतो. आणि या कार्यक्रमाचं अत्यंत सुंदर असं अध्यक्षपद खरं तर ज्यांनी आरोग्य क्षेत्रामध्ये अत्यंत सुंदर अशी ही सर्व सेवांची रुग्णसेवा या ठिकाणी केली आणि म्हणून असं उमदं व्यक्तिमत्व खरं तर आजच्या या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून या ठिकाणी लाभतंय. मी पुन्हा एकदा आपल्या सर्वांच्या वतीने त्यांचं मनपूर्वक हार्दिक टाळ्यांच्या गजरामध्ये या ठिकाणी स्वागत करतो. धन्यवाद डॉक्टर साहेब. खरं तर कार्यक्रमाला गर्दी आणि दर्दी हे समीकरण असतं, परंतु गर्दीपेक्षा कार्यक्रमाला किती दर्दी आहेत याला खऱ्या अर्थानं अत्यंत महत्व आहे आणि म्हणून आपण सर्व दर्दी श्रोतेगण या ठिकाणी या कार्यक्रमासाठी उपस्थित झालात म्हणून आपलं टाळ्यांच्या गजरात पुन्हा एकदा मातृपितृ छाया प्रतिष्ठान यांच्या वतीनं मी मनपूर्वक शाब्दिक स्वागत करतो. आणि आजच्या कार्यक्रमाची सुरुवात खऱ्या अर्थानं ज्यांनी या भारत भूमीच्या महाराष्ट्राच्या मातीसाठी खऱ्या अर्थानं आपलं योगदान दिलं अशा सर्व महापुरुषांच्या प्रतिमांचं अनावरण खऱ्या अर्थानं त्यांचं पूजन करत या ठिकाणी आपण आजच्या कार्यक्रमाचं स्वागत करत आहोत. मी व्यासपीठावरील सर्व मान्यवरांना विनंती करेल की आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी प्रतिमा पूजन या ठिकाणी होत आहे.
ठिकाणी जो व्यसनमुक्ती कार्यक्रम आयोजित केलेला आहे, या कार्यक्रमाचे सन्माननीय अध्यक्ष डॉक्टर जमदाडे, त्याचप्रमाणे व्याख्याते माननीय श्री चंदन शिवे सर, त्याचप्रमाणे मिलिंद कुमार सागळे सर, मंडलिक सर, रावसाहेब आलाट सर, जाधव सर आणि आमचे सेवानिवृत्त संघटनेचे अध्यक्ष माननीय गोसावी गुरुजी, त्याचप्रमाणे अशोकराव बाबुल सर, सलीम खान पठाण सर आणि सर्व मान्यवर. या ठिकाणी मी 2020 साली सेवानिवृत्त झालो आणि सेवानिवृत्त झाल्यानंतर एक मनाशी खुणगाट बांधली की आपल्याला काहीतरी समाजाचं देणं आहे आणि म्हणूनसाठी समाजासाठी काहीतरी केलं पाहिजे आणि म्हणून ही संस्था, रजिस्टर्ड संस्था स्थापन केली. या संस्थेचे अनेक उद्दिष्ट आहेत. या संस्थेने यापूर्वी 2020 नंतर 21-22ला ज्यावेळेस रजिस्ट्रेशन झालं, कोरोनाच्या पिरियड नंतर लगेचच आम्ही कार्यक्रमाला सुरुवात केली. आमचे सन्माननीय जाधव सर आहेत, आलट सर आहेत, यांनी सहकार्य केलं आणि या सहकार्यामधून प्रथमच श्रामपूर या ठिकाणी प्रियदर्शनी हॉल या ठिकाणी आम्ही एक मोठा समाजाचा वधूवर मेळावा आयोजित केला आणि त्या मेळाव्यासाठी कमीत कमी 750 समाज बांधव उपस्थित झाले आणि 150 ते 150 वधूवर त्या ठिकाणी उपस्थित झाले. त्यानंतर कार्यक्रमाने 5-6 महिन्यानंतर आम्ही गुणवंत विद्यार्थी जे आहेत, जे MBBS विद्यार्थ्यांचा नंबर लागला, जे 10वी-12वी मध्ये फर्स्ट क्लास आले, असे ज्या विद्यार्थी आहेत, या विद्यार्थ्यांचं आम्ही गुणगौरव केला आणि त्यांना पुरस्कारित केलं. त्यानंतर आपल्या लोकमान्य टिळक वाचनालय या ठिकाणी एक संपूर्ण जिल्ह्यातून जे शिक्षक होते, आदर्श शिक्षकांची आम्ही निवड केली आणि प्रत्येक शिक्षक तालुक्यातून जो निवडून आला त्यांचा या ठिकाणी सत्कार करण्यात आला. त्याचप्रमाणे नगरपालिका जे आहेत, नगरपालिकेचे शिक्षक यांचा सुद्धा त्या ठिकाणी सत्कार करण्यात आला. त्यानंतर दुसरा कार्यक्रम आम्ही शिर्डी या ठिकाणी अशाच पद्धतीने वधूवर मेळावा घेतला आणि त्या ठिकाणी सुद्धा 200 पर्यंत वधूवर आले आणि त्यापैकी कमीत कमी 30 ते 40 वधूवरांचं लग्न विवाह जमले. अशा पद्धतीने कार्य अखंडितरित्या चालू ठेवलेलं आहे आणि ह्या कार्यक्रमासाठी आम्हाला असं वाटलं की आपण समाजाचं देणं आहोतच, मग त्यासाठी काहीतरी केलं पाहिजे आणि म्हणून आजचा हा जो कार्यक्रम, व्यसनमुक्तीचा जो कार्यक्रम आहे, हा कार्यक्रम आयोजित केला आणि या कार्यक्रमामध्येच आपण एक जे गुणवंत शिक्षक आहेत, ज्यांचे सत्कार झालेले आहेत, जे डॉक्टर आहेत, ज्यांना वेगवेगळ्या पद्धतीचे पुरस्कार मिळाले, अशा व्यक्तींचा सुद्धा आपण या ठिकाणी या कार्यक्रमामध्ये सत्कार आयोजित केलेला आहे. तरी पुढील नियोजन आता अशाच पद्धतीने चालू राहणार आणि पुढच्या नियोजनामध्ये आमचा विषय असा आहे की या ठिकाणी श्रामपूर तालुक्यामध्ये पडेगाव ठिकाणी किंवा इतरत्र अनाथालय चालू करण्याचा मनोदय मनाशी बांधलेला आहे आणि त्यासाठी आपल्या सर्वांचं सहकार्य लाभेलच अशी मी विनंती करतो आणि माझे लांबलेलं प्रास्ताविक संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय हिंद. या प्रतिष्ठानचे सन्माननीय संस्थापक अध्यक्ष शेलार साहेब आणि प्रमोदजी शेलार सन्माननीय सचिव यांचा जो मनोदय आहे की अनाथालय खऱ्या अर्थाने या ठिकाणी निर्माण झालं पाहिजे, या कार्यासाठी आपल्या सर्वांच्या वतीने मी त्यांना मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा या निमित्तानं देतो. आणि खरं तर एक चांगलं कार्य आपण या ठिकाणी घेऊन चाललेलं आहात, त्यामुळे सर्वांची साथ आपल्याला या निमित्तानं मिळेल. यानंतर खरं तर अतिथी देवो भव आणि म्हणून आलेल्या सर्व मान्यवरांचा सन्मान, खऱ्या अर्थानं सन्मान कर्तृत्वाचा आणि सन्मान संघर्षाचा. कारण आज व्यासपीठावर बसलेले प्रत्येक व्यक्ती ही आपल्या येणारी आणि म्हणून या रुग्णालयाला एका वेगळ्या उंचीवर नेणारे एक व्यक्तिमत्व, ज्यांनी आरोग्य क्षेत्रामध्ये सर्वोच्च पदवी MD या ठिकाणी परिधान केली, घेतली आणि खऱ्या अर्थानं त्या कर्तृत्वाला त्यांनी न्याय दिला, अशा आपल्या सर्वांचे मार्गदर्शक आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष जोरदार टाळ्यांच्या गजरात मी माननीय डॉक्टर वसंतरावजी जमदडे साहेब यांना विनंती करेन की आपला सन्मान आपण स्वीकारावा. मातृपितृ छाया प्रतिष्ठानचे सन्माननीय संस्थापक अध्यक्ष आदरणीय उत्तमरावजी शेलार साहेब आपल्या शुभ हस्ते हा सन्मान या ठिकाणी पार पडतो आहे. मी जमता देतो.
आणि खऱ्या अर्थानं आपल्या या अनुभवाचा फायदा समाजासाठी निश्चित होईल. पुनश्च एकदा सर्व मान्यवरांच्या वतीनं आपलं जोरदार टाळ्यांच्या गजरात या ठिकाणी स्वागत करतो. धन्यवाद. आपण या ठिकाणी उपस्थित झालात आदरणीय डॉक्टर साहेब आणि या कार्यक्रमाचा हा आनंद आम्हाला सामाजिक बांधिलकी जपणारे हे सुंदर असं व्यक्तिमत्व डॉक्टर चंदन सेवे साहेब आपला सन्मान जोरदार टाळ्यांच्या गजरात या ठिकाणी होतो आहे. खूप खूप धन्यवाद. आम्हा सर्व शिक्षकांच्या वतीनं देखील या निमित्तानं मी आपले खूप खूप धन्यवाद या ठिकाणी व्यक्त करतो. धन्यवाद. या ठिकाणी पुढचा सन्मान या ठिकाणी होतो आहे सामाजिक कार्यामध्ये खरं तर अग्रेसर राहणारे आणि खरं तर समाजसेवा एक देत आहोत. धन्यवाद अरुणरावजी मंडलिक साहेब आपण या ठिकाणी उपस्थित झालात. पुढचा सन्मान या ठिकाणी होतो आहे शिक्षण क्षेत्रामध्ये खऱ्या अर्थानं ज्यांनी उत्तम सेवा दिली असे आमच्या सर्वांचे मार्गदर्शक कोणासाठी एका जोरदार टाळ्या आणि त्यांना खूप मोठी असणारी शिक्षक बँक आणि या शिक्षक बँकेचं चेअरमन पण ज्यांनी भूषवलं. खऱ्या अर्थानं उर्दू साहित्य असेल, सामाजिक क्षेत्र असेल, पत्रकारिता असेल, यामध्ये देखील पटांसाठी देखील मातृपितृ छाया प्रतिष्ठानच्या वतीनं जोरदार टाळ्यांच्या गजरात आपलं स्वागत करतो आणि शुभेच्छा या निमित्तानं देतो. त्याचप्रमाणे जोरदार टाळ्यांच्या गजरात आपल्या भावी कार्यासाठी आम्ही ज्यांच्या छत्रछायेखाली या ठिकाणी शिक्षण घेत आहेत, आपलं जीवनक्रम या ठिकाणी चालू करतायत त्या उभे राहणार आहे आणि म्हणून त्या कार्यासाठी देखील या निमित्ताने शुभेच्छा. सन्मान्य श्री कैलासराव साठे साहेब पुढील सन्मान या ठिकाणी होतो आहे. सन्मान्य श्री कैलासराव त्यांच्या या ठिकाणी सन्मान होतो आहे. अशोकरावजी दिवे साहेब आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी प्राध्यापक बाबासाहेब शेलार साहेब यांचा या ठिकाणी सन्मान होतो आहे. आपला सन्मान या ठिकाणी होतो आहे. त्याचप्रमाणे सेवानिवृत्त मुख्यमंत्री साळवे साहेबांच्या शुभ हस्ते आपला सन्मान या ठिकाणी होत आहे. बर्गे साहेब आपण एक रुपया स्टेज राहिल्यानगर पुरस्कृत गुणवंत शिक्षक प्राप्त योगीजी राणे सर महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघामध्ये खरं तर समाजासाठी बांधिलकी जपणारे अनेक काळामध्ये अगदी निवांत या ठिकाणी राहू शकतो. याचं खरं कारण आहे आपली पोलीस यंत्रणा. आणि म्हणून कुठलाही सण असो किंवा कुठलाही आनंदाचा क्षण असो खरं तर आपल्या कुटुंबाबरोबर या सामाजिक बांधिलकीचा आत्मा आहात आणि म्हणून तुमचं या निमित्तानं खूप खूप धन्यवाद. त्याचप्रमाणे अरुणरावजी मंडलिक साहेब, अशोकभाई बागुल साहेब, सलीम खान पठाण सर आपल्या सर्वांच्या शुभ उपस्थितीमध्ये जो या सेवेमध्ये आपण करतात. काय योग आहे. मला काय सुचव मंडलिक साहेबांचं नाव. धन्यवाद. धन्यवाद दोघांचेही या निमित्तानं आभार या ठिकाणी व्यक्त करतो. कानडगाव तालुका अंबड जिल्हा जालना येथील आहे आणि हा शाळेच्या वतीने म्हणजे कजे सोमा हायस्कूलच्या वतीने आंतरशालेय वक्तृत्व स्पर्धा जी अशोकनगरला भरली भास्करराव गलांडे पाटील विद्यालयामध्ये, तिथे शाळेचं त्यांनी प्रतिनिधित्व केलं आणि तेथे तो मला वाटतं गेल्या 2 दिवसापूर्वी जाऊन आला आणि हेच भाषण त्यांनी तिथे केलेलं आहे. माणुसकी हरवत चाललेली याच्यामध्ये अनेक शाळा उतरलेल्या होत्या आणि मला खात्री आहे तू बक्षीस आणल्याशिवाय राहणार नाही. तर माझे नाव आर्यन अजय घुले, इयत्ता 10वी तुकडी ब. मी राहणार कांडगाव तालुका अंबड जिल्हा जालना. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष उपस्थित सर्व मान्यवर यांनी मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल आपले लाख लाख आभार. तसेच माझ्या सरांनी मला बोलण्याची संधी दिली त्यांचेही लाख लाख आभार. मी तुमच्या समोर हरवत चाललेली माणुसकी या विषयावर 2 शब्द सांगणार आहे. ते आपण सातत्याने ऐकावे अशी माझी नम्र विनंती. परक्यांनाही आपलं करतात असे काही गोड शब्द असतात. परक्यांनाही आपलं करतात असे काही गोड शब्द असतात. शब्दातून गोडी पडावी असे काही गोड माणसे असतात. किती मोठं भाग्य असतं जेव्हा ती माणसे आपली असतात, जेव्हा ती माणसे आपली असतात. मित्रांनो, मी गेल्या वर्षी दिवाळीची सुट्टी लागल्यामुळे गावी निघालो होतो. गावी जात असताना औरंगाबादच्या बस स्थानकासमोर म्हणजेच आजचा छत्रपती संभाजीनगरच्या बस स्थानकासमोर एका ट्रकने मोटारसायकलवर जात असलेल्या व्यक्तीला उडवून दिले. तेथे सर्व गर्दी जमा झाली आणि तो क्षण मी माझ्या डोळ्याने बघत होतो. तो क्षण बघताना मला इतके वाईट वाटले की त्या व्यक्तीकडे धावून जाऊन त्याची मदत करायला हवी होती, परंतु हे कोणीही केले नाही. पण मात्र चक्क आपल्या मोबाईल मध्ये काहीतरी फोटो काढत होते. हे पाहून मला फारच वाईट वाटले आणि मी माझ्या शेजारी बसलेले एका काकांना विचारले की काका तुमच्याकडे फोन आहे का? ते म्हणाले हो बाळा. तर त्यांना म्हणालो की 108 नंबरला कॉल करा. 108 नंबरला कॉल केल्यानंतर थोड्याच वेळात सरकारी गाडी आली. मला तो क्षण आजही आठवला तर फार वाईट वाटते आणि मला कुठेतरी वाटायला लागले की आता माणुसकी हरवत चाललेली आहे. लोकांकडून मदतीची अपेक्षा होती
परंतु लोकांना एवढे सुद्धा करता येत नाही, याचे खरोखर मला वाईट वाटते. माणसातील माणूसपणा आणि मदतीची भावना ही कुठेतरी हरवत चाललेली आहे. मित्रांनो, आपल्या या दगडामध्ये देव पाहण्यापेक्षा आपल्या मनामध्ये देव आहे याला पूजावे. माणसातील माणुसकी ही उजळावी व मनातील मदतीची भावना ही जागृत व्हावी ही अपेक्षा ठेवतो. आज आपण समाजामध्ये कित्येक गोष्टी बघतो की ज्या माणसाकडे पैसा आहे अशा लोकांच्या आजूबाजूला लोक मिरताना दिसतात, त्यांच्या सोबत फिरताना दिसतात. पण ज्याच्याकडे पैसा नाही अशा लोकांना मदतीची गरज आहे आणि ह्या लोकांचा विचार केला जात नाही. काय कारण आहे? तर याच्या मागे कारण आहे फक्त स्वार्थ. स्वार्थपणामुळे आज माणूस एकमेकांची मदत करत नाही, एकमेकांचा विचार करत नाही, म्हणजे आज माणूस हरवत चाललेले आहे, अटक चाललेले आहे. मित्रांनो, आमच्या वसतिगृहावर आमच्या सरांनी आम्हाला एक गोष्ट सांगितली होती. ती गोष्ट आज मी तुम्हाला सांगू इच्छितो की एक शेतकरी असतो आणि त्या शेतकऱ्याला 2 मुलं असतात. त्या दोघंही मुलं मोठी झाली असतात आणि त्याच्यातला एक मुलगा फार सभ्य असतो, हुशार असतो आणि दुसरा थोडासा असभ्य असतो. आणि जो असभ्य मुलगा असतो तो रोज त्याच्या वडिलांकडे जायचा आणि म्हणायचा की बाबा आता आम्ही मोठे झालो, आम्हाला आमच्या जमिनीचे वाटे द्या. आणि एक दिवस त्या बाबाला फार कंटाळा आला आणि राग आला. सकाळी नाश्त्याला बसले. नाश्त्याला ताटावर बसताना ते त्या दोघांना म्हणाले की आज संध्याकाळी मी तुम्हाला तुमच्या जमिनीचे वाटे देतो. आणि हा जो असभ्य मुलगा होता तो फार खुश झाला, पण त्याला काय माहित की त्याचे बाबा त्याला एक प्रश्न करणार आहे, त्या प्रश्नाचं आपल्याला उत्तर द्यायचंय, त्यानंतर आपल्याला आपल्या शेतीचा वाटा भेटणार आहे. संध्याकाळ झाली. सर्व घरातले व्यक्ती त्या मोठ्या हॉलमध्ये आले. त्या शेतकऱ्याने म्हणजे त्या दोघांच्या बाबाने एक नकाशा आणला आणि तो नकाशा फाडला आणि त्या दोघांसमोर ठेवला. आणि ते बाबा म्हणाले की हा नकाशा आता मला जोडून दाखवा. तो असभ्य मुलगा होता, तो पटकनच पुढे आला आणि तो नकाशा जोडायला लागला. परंतु त्याला काय तो नकाशा जोडता आला नाही. त्याच्या भावाकडे दिला आणि त्याला म्हणाला की दादा आता तू नकाशा जोड. जो असभ्य मुलगा होता त्याने फार लक्ष देऊन त्या नकाशाकडे बघितलं होतं. त्या नकाशाकडे त्याने बघितलं नाही, पण त्या नकाशाच्या पाठीमागे असणाऱ्या चित्राला त्याने बघितलं आणि ते चित्र होतं एका माणसाचं. त्याने तो नकाशा उलटा केला आणि त्या माणसाच्या चित्राला जोडत गेला. म्हणजेच आज मला सांगायचं आहे की आपण माणसं जोडत चला. या जातीपातीच्या भिंती नष्ट करून माणसांना जोडावं हाच संदेश आज माझा आजच्या युवकांना आहे. मित्रांनो, आपण माणसांच्या गर्दीत असलो तर आपण हरवत नाही, पण आपण जर माणसाच्या गर्दीतून जर एकटे पडलो तर मात्र माणूस हरवतो. आपण जीवन जगत असताना कोणत्याही क्षेत्रात जा, आपल्याला पुस्तकांनी दिलेले ज्ञान हे उपयोगी पडतील. संघर्ष आणि स्पर्धा अटळ आहेत, परंतु संघर्ष आणि स्पर्धेच्या नादात माणुसकी हरवू नका, विसरू नका. महान संतांनी व महापुरुषांनी आपल्याला नेहमी सांगितले की एकमेकांवर प्रेम करा, मदत करा व दुसऱ्याच्या मदतीला धावून जा. एकमेकास सहाय्य करू अवघे धरू सुपंथ. एकमेकास सहाय्य करू अवघे धरू सुपंथ हे तुकाराम महाराजांनी आपल्याला 16व्या शतकात सांगितले आहे. परंतु आपण या मोबाईलच्या आणि तंत्रज्ञानाच्या युगात त्या महान संतांना व पुरुषांना पुरते विसरत आहोत. याचे खरोखर मला वाईट वाटते. मान श्रीमंतांना दिला जातो, गरीबाला नाही. मान हा श्रीमंतांना दिला जातो, गरीबाला नाही. आणि पाहुणचार हा पैशाचा केला जातो, माणुसकीचा नाही. पाहुणचार हा पैशाचा केला जातो, माणुसकीचा नाही. मला इथे बोलण्याची संधी दिली त्याबद्दल आपले लाख लाख आभार. एवढे बोलून मी माझी भाषण करतो. जोरदार मिळणारच आहे याबद्दल शंकाच नाही. आमच्या सर्वांच्या वतीनं तुला मी मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा या निमित्ताने देतो. त्यांच्या समोर आपला या ठिकाणी सन्मान होतो आहे. आदरणीय होडकर साहेब, यानंतर पुढील मनोगतासाठी मी व्यासपीठावर निमंत्रित करतो. आजच्या या मातृपितृ छाया प्रतिष्ठान आयोजित व्यसनमुक्ती प्रबोधन शिबिराचे सन्माननीय अध्यक्ष डॉक्टर जमदडे साहेब, या ठिकाणी या विचारपीठावर उपस्थित असलेले आमचे मित्र मार्गदर्शक पत्रकार मिलिंद कुमार साळवे साहेब, या संस्थेचे सन्माननीय अध्यक्ष आमचे मार्गदर्शक बंधू उत्तमरावजी शेलार, सामाजिक कार्यकर्ते अरुणरावजी मंडलिक, त्याचप्रमाणे ज्यांचं व्याख्यान ऐकण्यासाठी आपण आतुर आहोत असे चंदन शिवे सर, प्राध्यापक, सर्वच या ठिकाणी उपस्थित असले देवे सर, आल्हाट, कैलास साठे, जाधव साहेब, त्याचप्रमाणे उपस्थित सर्व. आज या ठिकाणी शेलार साहेबांनी हा जो कार्यक्रम आयोजित केलेला आहे हा अतिशय स्तुत्य उपक्रम आहे. समाज जागृतीचा या ठिकाणी त्यांना छंद आहे.
सेवानिवृत्तीनंतर ते शांत बसलेले नाही, तर समाजाचा आपण काहीतरी देणं लागतो, या देण्यातून उतराई होण्यासाठी त्यांनी हा प्रयत्न सुरू केलेला आहे की ज्या काही समस्या आहेत त्या समस्या सोडवण्यासाठी आपलाही खारीचा वाटा असावा अशी भावना असणं हे एक उदात्त मनाचं लक्षण आहे आणि ते शेलार साहेबांनी या ठिकाणी दाखवलेलं आहे. एका शायरने म्हटलेलं आहे, सिर्फ हंगामा खड़ा करना हमारी कोशिश नहीं, तो हमारी कोशिश है की सूरत बदलनी चाहिए. हे सगळं समाजातलं चित्र बदललं पाहिजे आणि म्हणून हा प्रयत्न ते करत असतात आणि त्यामुळं त्यांनी आपल्याला या ठिकाणी एकत्रित केलेलं आहे. आताच एक विद्यार्थ्यांनी खूप छान भाषण केलं आणि अतिशय सुश्राव्य आवाजामध्ये ज्यांनी हे सूत्रसंचालन करतायत पिंगळे सर, त्यांनी सांगितलं की वसतिगृह ही माणूस घडवणारी प्रयोगशाळा आहे. सर अगदी बरोबर आहे. मी वसतिगृहामध्येच घडलेलो आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शासकीय वसतिगृह नसतं तर कदाचित आज मी इथे उभाही नसतो. त्यामुळे ते सर्वस्वी बाबासाहेबांची कृपा आहे की ज्यांनी आपल्याला हा मंत्र दिला, शिका, संघटित व्हा, संघर्ष करा. आणि त्यामुळं आपण सर्वजण इथे आहोत. फुलेशाह आंबेडकर विचारांचे आपण सर्वजण पाईक आहोत, हे या ठिकाणी जास्त महत्वाचं आहे. हा जो कार्यक्रम आयोजित केलेला आहे हा व्यसनमुक्ती संदर्भातला आहे. या ठिकाणी मला सांगावंसं वाटतं की आपण सर्वजण व्यसनापासून तसे दूर आहोत, पण व्यसन का निर्माण होतं तर त्याचं महत्वाचं जे कारण आहे ते महत्वाचं कारण शिक्षण आहे. शिक्षणात नसल्यामुळं दारिद्र्य आणि दारिद्र्यातून मग त्या ठिकाणी हे सर्व अज्ञान आणि अज्ञानातून मग व्यसनाची निर्मिती होते. समाज व्यवस्थाच अशी आहे की त्या ज्या माणसाला ते व्यसन करावं लागतं, कारण त्याच्या मनामध्ये तो त्रागा असतो. असल्या या जिण्यापेक्षा मेलेलं बरं आणि मरणाची वाटती भीती म्हणून पिलेलं बरं. विनोदाची कविता आहे. असल्या या जगण्यापेक्षा मेलेलं बरं आणि मरणाची वाटती भीती म्हणून पिलेलं बरं. पिऊन पिऊन शराब देह झाला खराब. मी मेल्यावर माझी तिरडी सजवा, गुलाबाची फुलं मात्र दारूत भिजवा. मी मेल्यावर माझी तिरडी सजवा, गुलाबाची फुलं मात्र दारूत भिजवा. अशा पद्धतीची ही कविता एक व्यंग आहे की तो माणूस शुद्धीत नसतो आणि मग शुद्धीत नसलेला माणूस हा सर्व कुटुंबाला, त्या ठिकाणी असलेल्या त्या गावाला, त्या गल्लीला आणि समाजाला एक अतिशय मोठं संकट असतं, एक त्रासदायक असतं. तर असं होऊ नये आणि यासाठी हा जो प्रयत्न आहे की आपल्या मार्फत आपण एक दूत आहोत, आपल्या मार्फत प्रबोधन करायचंय आणि म्हणून त्यांनी हा एक उपक्रम या ठिकाणी त्यांनी स्वीकारला. त्याचबरोबर त्यांनी माणसं जोडण्याचं महत्वाचं काम केलं. देवे सरांच्या विद्यार्थ्यांनी आता सांगितलं की त्या मुलांनी पाठीमागच्या बाजूनं माणूस जोडला आणि मग तो नकाशा देशाचा जोडला गेला. तसं माणसं जोडण्याचं काम शेलार साहेब करतायत. तर त्यांना या काळामध्ये शुभेच्छा देताना एवढंच सांगेल की आम्ही पण सामाजिक कामं या ठिकाणी केलेली आहे, करतो आहोत. सामाजिक काम करताना आपल्याला ओवेऐवजी शिवीच ऐकावी लागते. आपण आपला श्रम, वेळ, पैसा सर्व काही क्रेडिट खर्च करतो, पण त्यातून आपल्याला त्या ठिकाणी म्हणावं तसं आउटपुट मिळत नाही. परंतु तुमचं जे काम आहे ते काम करत राहिलं तर एक ना एक दिवस त्याची दखल घेतली जाते. तुमच्या या भावी कार्याला फारसा वेळ घेत नाही, खूप आधीच या ठिकाणी वेळ झालेला आहे. तुमच्या कार्याला शुभेच्छा देतो आणि इथून पुढच्या काळामध्ये तुम्ही आणखी यापेक्षा चांगलं सामाजिक काम करावं यासाठी उदंड आयुष्य तुम्हाला मिळो एवढीच या ठिकाणी मी सदिच्छा व्यक्त करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. घडतात आणि खऱ्या अर्थानं संघर्षातूनच उभे राहतात. आपले खूप खूप धन्यवाद. पुढील मनोगतासाठी निमंत्रित करतो भगवानरावजी जाधव साहेब. आपलं मनोगत आपण शुभेच्छा आणि मनोगत या ठिकाणी व्यक्त करावं. आज या ठिकाणी मातृपितृ छायाच्या निमित्ताने आलेले कार्यक्रमाचे अध्यक्ष वसंतराव जमधडे डॉक्टर आणि
प्रख्यात प्रचारक बापू चंदन शिवे आणि या कार्यक्रमाचे उत्तमराव शेलार अध्यक्ष आणि सचिव प्रमोद शेलार या कार्यक्रमाचे जे सर्व कार्यकर्ते जमलेले आहेत या कार्यक्रमाच्या निमित्ताने त्यांचं मी मनापूर्वक आभार मानतो. तसेच केंद्र प्रमुख उत्तमराव शेलार सर ज्यावेळेस केंद्र प्रमुख असताना रिटायर झाले त्यांना वाटलं की आपल्या समाजाचे काहीतरी आपल्याकडे देणं आहे, त्यानिमित्ताने आपण समाजाचे कार्य करण्याची त्यांची मनापासून धडपड होती आणि त्यात ते जातीने उतरले आणि पहिलेच कार्यक्रम त्यांनी ज्यावेळेस प्रियदर्शनी मंगल कार्यामध्ये वधूवर सूचकता मेळावा घेतला त्या कार्यक्रमामध्ये आलेले विविध ठिकाणचे लोक त्यांना चहा पाण्यापासून तर जेवणाची त्यांनी उत्तम प्रकारे व्यवस्था केली आणि त्या कार्यक्रमात जे वधूवर सूचक आले होते त्यांच्या बहुतेक 20 ते 25 जोड्याचे लग्न त्यावेळी जमले. त्यांनी त्यानंतर असाच एक कार्यक्रम त्यांनी शिर्डी या ठिकाणी पण घेतला. तिथं पण त्या कार्यक्रमात हजारोच्या संख्येने लोक उपस्थित होते. त्या ठिकाणी मी होतो आणि त्या ठिकाणी सुद्धा त्यांनी चांगल्या प्रकारे कार्यक्रमाचे नियोजन आखले आणि काही कार्यकर्त्यांना पारितोषिक वितरण केले आणि तिथं त्या ठिकाणी त्या जोडप्यांचे बहुतेक 15-20 लोकांचे लग्न त्या माध्यमातून जमले आणि असेच एक आपल्या मार्केट याच्या ठिकाणी त्यांनी एक व्यसनमुक्त आपले याचा कार्यक्रम घेतला वधूवर सूचकता. तिथं त्यांनी चांगला प्रतिसाद मिळाला त्यांना आणि व्यसनमुक्तीमुळं मी एक विचारीन का बुवा समाजात जे व्यसनमुक्त जे लोक करतात त्यांना मी एकच सांगू इच्छितो का बाबांनो आपण त्या व्यसनापासून मुक्त राहावे आणि जे वयाच्या 40 वर्षाच्या आत पण मुलं जगत नाहीत त्याच्या अलीकडेच संपतो आणि अशी परिस्थिती निर्माण झाली का वडिलांनाच मुलाला खांदा देण्याची बावी येऊ राहिली. त्यासाठी मी एवढंच सांगू इच्छितो का या व्यसनापासून सर्वांनी अलिप्त राहावे एवढं बोलतो आणि नंतर मी व्यासपीठावर निमंत्रित करतो शिक्षण क्षेत्रामध्ये गेली 38 वर्ष ज्यांनी उत्तम सेवा दिली असे पेन्शन संघटनेचे सन्माननीय अध्यक्ष शिवाजीराव गोसावी गुरुजी आपलं मनोगत आणि मार्गदर्शन आपण या ठिकाणी व्यक्त करा. कार्यक्रमाचे अध्यक्ष सन्माननीय डॉक्टर जमदडे, पत्रकार साळवे साहेब, त्याच्यानंतर चंदन शिवे सर आणि इतर सर्व व्यासपीठ मान्यवर, मी आज एवढ्यासाठी इथं उभा आहे की ज्या गोष्टीसाठी आपण हा कार्यक्रम आयोजित केला आहे ते लोक दिसत नाही, परंतु आपण जे इथं आहोत आणि हा जो विचाराचा जागर आहे व्यसनमुक्तीचा तो आपण ज्या वेळेला आपण समाजात जाऊ आणि जो कोणी आपल्याला भेटेल अशा पद्धतीचा व्यसनाधीन त्याला थोडाफार उपदेश करण्याचा आपण प्रयत्न करूया. आणि दुसरी गोष्ट महत्त्वाची म्हणजे आमचे मित्र उत्तमराव शेलार यांनी या मातृपितृ छाया प्रतिष्ठानच्या माध्यमातून अनेक चांगले उपक्रम राबवलेले आहेत. तर त्यांच्या या उपक्रमाचं आपण सर्वजण कौतुक करूया आणि त्याचप्रमाणे अशाच प्रकारचं चांगलं कार्य त्यांच्या हातून यापुढं घडल अशा प्रकारच्या मी शुभेच्छा देतो. आणि साळवे साहेब आमचं तुमच्याकडे थोडं काम आहे पेन्शनर भावना संदर्भात, त्याविषयी आम्ही स्वतंत्र आपली भेट घेऊ आणि परत एकदा मनपूर्वक शुभेच्छा देतो. शेलार सरांना आम्ही थांबतो. धन्यवाद. सर्वांना मार्गदर्शन करण्यासाठी मी व्यासपीठावर निमंत्रित करतो. तत्पूर्वी एक सन्मान या ठिकाणी आपण घेत आहोत. आताच्या कार्यक्रमासाठी उपस्थित पत्रकार मित्र सल्लाउद्दीन शेख साहेब आपण या ठिकाणी उपस्थित झाला. आपल्या ठिकाणी सन्मान होतो आहे. मला शांतीचा संदेश देणारे तथागत भगवान गौतम बुद्ध, स्वराज्याचे संस्थापक, रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज, भारतीय राज्यघटनेच्या माध्यमातून स्वराज्याची पायाभरणी करणारे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले, आरक्षणाचे जनक राजश्री शाहू महाराज,
माता जिजाऊ, माता रमाई, माता सावित्रीबाई, माता अहिल्यादेवी यांच्यासह तमाम परिवर्तनवादी राष्ट्रपुरुषांना, राष्ट्रसंतांना सुरुवातीलाच त्रिवार वंदन मानाचा मुजरा करतो. या कार्यक्रमाचे अध्यक्ष माझे मित्र डॉक्टर वसंतरावजी जमधडे सर, या कार्यक्रमासाठी खास नगर येथून आलेले गुरुवर्य डॉक्टर प्राध्यापक डॉक्टर बापूसाहेब चंदनशिवे सर, मंचावर विराजमान माझे दुसरे गुरुवर्य, आता ज्यांनी मनोगत व्यक्त केलं असे पेन्शनर संघटनेचे अध्यक्ष गोसावी गुरुजी, ज्यांच्यामुळे या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि ज्यांनी सेवानिवृत्तीच्या नंतर मातृपितृ छाया प्रतिष्ठानची निर्मिती केली, हे प्रतिष्ठान स्थापन केलं. या प्रतिष्ठानचे संस्थापक असलेले आपल्या सर्वांचे मित्र उत्तमरावजी शेलार सर, या ठिकाणी विविध मान्यवरांचा सत्कार झाला. असे सत्कार मूर्ती अरुणरावजी मंडलिक ह्या बाजूने त्या बाजूला गेलेले आहेत. आल्हाट साहेब, कैलासजी, शाहीर भीमरावजी कदम साहेब, शहरामध्ये अतिशय शांत स्वभावाचे असलेले उद्योजक ओमचूक साहेब, ज्यांनी मार्गदर्शन केलं असे बाबासाहेबजी शेलार सर, दुसरे संजयजी दुशिंग साहेब, पलीकडे प्राध्यापक कुरेसर आहेत, सलाउद्दीन भाई आहेत, ऍडव्होकेट अमोल सोनवणे आहेत, संतोषजी मोकळ आहेत, या ठिकाणी सर्वच मान्यवर. आणि ज्याने या ठिकाणी मूर्ती छोटी पण कीर्ती मोठी अशा पद्धतीने आपल्या वक्तृत्व गुणाची झलक दाखवली असा बहुजन शिक्षण संघाच्या शंभूक विद्यार्थी वसतिगृहातील एक अतिशय चांगला विद्यार्थी, की भविष्यामध्ये निश्चितपणाने तो शंभूक विद्यार्थी वसतिगृहाचं आणि त्यासोबतच देवे सरांचं, आमचं सर्वांचं श्रीरामपूरचं नाव अतिशय उज्ज्वल करणार आहे याची आम्हाला खात्री आहे. असा विद्यार्थी मित्र आर्यन घुले. आज या ठिकाणी शेलार सरांनी मातृपितृ छाया प्रतिष्ठानच्या माध्यमातून या श्रीरामपूरच्या व्हीआयपी विश्रामगृहामध्ये व्यसनमुक्ती प्रबोधन शिबिराचं आयोजन केलेलं आहे. खरोखर मनापासून सर तुम्हाला धन्यवाद देतो. तुमच्या या प्रतिष्ठानच्या जन्मापासूनचा मी साक्षीदार आहे. जेवढे कार्यक्रम झाले त्यातील 50% कार्यक्रमाला माझी उपस्थिती निश्चितपणाने आहे. मगाशी मला वाटतं कैलासरावांनी की जाधव साहेबांनी सांगितलं, प्रियदर्शनी मंगल कार्यालयामध्ये सुरुवातीची जी आपण प्रतिष्ठानच्या सामाजिक कार्याची ओपनिंग केली, सुरुवात केली, त्या वधूवर परिचय मेळाव्याला सुद्धा मी होतो. आपल्या या प्रतिष्ठानच्या माध्यमामधून जी जी कामं चाललेली आहेत, समाजाच्या प्रती आपण जी सामाजिक बांधिलकीचं नातं ठेवलेलं आहे, जोडलेलं आहे, त्यातून या प्रतिष्ठानच्या माध्यमातून जे कामं सुरू आहेत त्या कामाला मी माझ्या परिवाराच्या वतीने, मी ज्या ज्या ठिकाणी काम करतो त्या सर्व संस्था संघटनांच्या वतीने आपल्याला मनापासून शुभेच्छा देतो. या ठिकाणी आयोजित व्यसनमुक्ती प्रबोधन शिबिर याची संकल्पना अतिशय चांगली आहे, परंतु या पुढील काळामध्ये सर आपल्याला जर या पद्धतीचे व्यसनमुक्ती प्रबोधन शिबिर आयोजित करायचे असतील तर आपल्याला खऱ्या अर्थाने त्याचा जो टार्गेट ग्रुप आहे, त्याचा जो घटक आहे, त्या घटकापर्यंत पोहोचण्याचं काम या पुढील काळामध्ये आपल्याला करावं लागणार आहे. मगाशी शेलार सरांनी गमतीने सांगितलं की या ठिकाणी जी मंडळी आहेत तर ती या उद्दिष्टापासून जो फार दूर आहेत, परंतु ज्यांना समाजातला जो घटक आहे, ज्या घटकाचं खऱ्या अर्थानं आपल्याला मानसिक परिवर्तन करायचं आहे, ज्याला त्या व्यसनापासून दूर करून समाजाच्या मुख्य प्रवाहात आणायचं आहे, अशा वर्गापर्यंत, अशा वस्त्यांपर्यंत, तांड्यांपर्यंत, त्या घटकांपर्यंत जाऊन आपल्याला खऱ्या अर्थानं त्यांच्यामध्ये परिवर्तन करण्याची गरज आहे. ते काम आपल्याला भविष्यामध्ये आपण निश्चितपणाने कराल याची मला खात्री आहे. 10:30चा कार्यक्रम आहे, जवळपास 1 वाजत आलेला आहे. पाहुणे खास नगरवरून सगळ्यांच्या अगोदर या ठिकाणी आलेले आहेत, त्यामुळे बोलण्यासारखं प्रचंड आहे. आज वृत्तपत्र घेतली किंवा चॅनल सुरू केलं तर बोलायला दररोज दिवसभर आपण त्याचं चढाट सुरू ठेवू इतके विषय आहेत, परंतु कार्यक्रमाचं भान राखून या ठिकाणी अधिक न बोलता शेलार सरांचं जसं नाव उत्तम आहे तसंच या मातृपितृ छाया प्रतिष्ठानच्या माध्यमातून भविष्यामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीचे उत्तमोत्तम कार्यक्रम आपल्या हातून घडवत त्या कार्यक्रमाला माझ्या
माझ्या परिवाराच्या मी ज्या ठिकाणी काम करतो त्या मिशन वात्सल्य शासकीय समितीच्या आणि परिवर्तन फाउंडेशन व इतर सगळ्या संस्था संघटनांच्या वतीने मी आपल्या शेलार सरांना त्यांच्या सर्व परिवाराला मातृपितृ छाया प्रतिष्ठानला मनापासून शुभेच्छा देतो. या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय भारत, जय संविधान. जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा देव तेथेची जाणावा. या उक्तीप्रमाणे आज या ठिकाणी मातृ पितृ छाया प्रतिष्ठान यांच्या वतीनं या ठिकाणी जो काही कार्यक्रम आयोजित केलेला आहे तो व्यसनमुक्तीचा अतिशय प्रबोधनपर कार्यक्रम की जो त्याची गरज समाजाला आहे असा मुद्दा त्यांनी पकडून या ठिकाणी हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय डॉक्टर वसंतरावजी जमदडे सर, त्याचप्रमाणे आजचे प्रबोधनकार माननीय डॉक्टर चंदन शिवे सर, त्याचप्रमाणे गोसावी सर, आमचे मार्गदर्शक माननीय दिवे सर ज्यांनी कोर्टामध्ये आपली सेवा दिली असे अरुण मंडलिक सर, त्याचप्रमाणे या मातृपितृ छाया प्रतिष्ठानचे माननीय उत्तमराव शेलार सर, त्याचप्रमाणे प्रमोद शेलार सर आणि त्यांचे सर्व प्रतिष्ठानचे कर्मचारी, त्याचप्रमाणे प्रतिष्ठानचे सर्व पदाधिकारी. आज या ठिकाणी जो काही व्यसनमुक्तीचा कार्यक्रम आपण आयोजित केलेला आहे तर त्या कार्यक्रमाला आमच्या सर्वांच्या महाराष्ट्र शासनाच्या वतीने हार्दिक शुभेच्छा. आज सकाळीच ज्यावेळेस एका कार्यक्रमातून बाहेर पडलो तर आम्ही दोघं पती पत्नी समोर चाललो होतो तर एक नातेवाईक आमचा समोर दिसला आणि त्याला म्हटलं का रे तुझी तब्येत फार खराब झाली, बारीक झालास तू. तर तो बोलत होता मला जेवण जात नाही, मला भूक लागत नाही आणि मग त्याच्या तोंडातून असा घापाघापा वास येत होता गुटख्याचा, दारूचा आणि त्या दारूच्या व्यसनाच्या इतका हारी गेला तो. वय असेल 38-39 वर्ष, लहान लहान मुलं, पत्नी नर्स काम करते एका हॉस्पिटलमध्ये आणि हा दिवसभर दारू पिऊन घरी असतो. म्हणजे असे जे काही टार्गेट ग्रुप आहे यांना खरी प्रबोधनाची गरज आहे. आज मी त्याशी 2 शब्द बोललो त्यामुळे त्याला थोडं बरं वाटलं कारण त्यांना मानसिक आधाराची गरज आहे, त्यांना आपल्या शब्दांची गरज आहे आणि खरोखर मातृपितृ छाया प्रतिष्ठानने हा जो कार्यक्रम व्यसनमुक्तीचा हाती घेतलेला आहे तर असे टार्गेट ग्रुप आताच माननीय सरांनी सांगितलं आपले साळवे सर, मिलिंद कुमार साळवे सर की तुम्ही टार्गेट ग्रुप पकडा. आता इथं बसलेले हे सगळे ह्या कार्यक्रमापासून या व्यसनमुक्तीपासून लांब गेलेले आहे, हे या जवळपास पण नाही, परंतु जे काही आपला टार्गेट ग्रुप आहे त्या टार्गेट ग्रुपमध्ये आपण असे काही नावं गोळा करायची की ज्यांनी अशा पद्धतीने त्यांना या प्रबोधनाची गरज आहे त्यांना आपण टार्गेट ग्रुप करून माननीय चंदन शिवे सर सारखे प्रबोधनकार, त्याचप्रमाणे इतर मानसिक आधारांची गरज असणारे प्रबोधनकार आपण त्यांना देऊन त्या ठिकाणी त्यांना या व्यसनापासून आपण दूर ठेवू शकतो. कारण आपण नुकतंच बघितलं की आता आपल्या श्रीरामपूरमध्ये इंजेक्शन पकडले गेले, जवळजवळ 4-5 वेळा इंजेक्शन पकडले गेले कारण व्यसनाची आता माणसाला अतिशय वेगळ्या पद्धतीने माणूस हा व्यसनचं शोध घेत आहे. इंजेक्शन मार्फत, दारूच्या मार्फत, गांजाच्या मार्फत अनेक प्रकारचे जे काही अंमली पदार्थांची पुण्यामध्ये तर अक्षरशः धुमाकूळ झालेला अंमली पदार्थाचा. आता मुलं पुण्यामध्ये आपल्या मुलांना शिक्षणासाठी पाठवायला घाबरत राहील. नको, शिक्षणाचं माहेरघर असणारं, शिक्षणाचं विद्येचं पंढरी असणारं पुणे या ठिकाणी पूर्णपणे ह्या व्यसनाच्या अधीन गेलेलं आहे, ते नाचलेलं आहे. आज आपले पालक त्या मुलांना तिथं मोठमोठ्या कॉलेजमध्ये नंबर लागतो, शासकीय नंबर लागतो, पण तिथं नको म्हणतात कारण तिथं मुलांना इतक्या प्रमाणात व्यसनाचं प्रमाण वाढलेलं आहे. आणि खरोखरच आज जे काही मातृपितृ छाया प्रतिष्ठानने जो कार्यक्रम हाती घेतलेला आहे तो अतिशय स्तुत्य उपक्रम आहे. त्या उपक्रमाला आमच्या महाराष्ट्र शासनाच्या वतीनं, त्याचप्रमाणे राष्ट्रीय कुष्ठरोग निर्मूलन कार्याच्या वतीनं, त्याचप्रमाणे आमचे विचार जागर मंच या संस्थेच्या वतीनं मी त्यांना हार्दिक या ठिकाणी शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भारत. मानव केंद्रभूत मानून ज्या महामानवानी आपलं जीवन कार्य केलं अशा सर्व महामानवांना मी प्रथमतः वंदन करतो. त्याचबरोबर या ठिकाणी उपस्थित असणारे आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय वसंतराव जमदडे सर, कार्यक्रमाचे उद्घाटक काही कार्यानिमित्त येऊ शकले नाही, त्याचबरोबर मातृपितृ छाया प्रतिष्ठानचे अध्यक्ष
उत्तमराव शेलार सर, त्यांचे सचिव प्रमोद शेलार, सर्व शेलार कुटुंब, त्याचबरोबर प्रतिष्ठानचे सर्व सदस्य, या ठिकाणी बोलून गेलेले रावसाहेब अलाट सर, पत्रकार मिलिंद कुमार साळवे सर, अशोक दिवे सर, सलीम पठाण सर, बागुल सर, जाधव सर, साठे सर, बाबासाहेब शेलार सर, गोसावी सर, मंडलिक सर, इथं जे आमच्या एका छोट्या मित्रानं मनोगत व्यक्त केला असा आर्यन घुले, त्याचबरोबर दुसिंग सर, या ठिकाणी मला जे बोलवलेलं आहे ते व्यसन मुक्तीच्या संदर्भात, म्हणजे व्यसन मुक्ती शिबिर आहे. या ठिकाणी बघितलं तर जमदडे सर आणि मी दोघंही उंचीनं कमी आहे आणि आमच्या दोन्ही बाजूला मंडलिक सर बसले होते, पलीकडे साळवे सर बसले होते, म्हणजे दोघांच्या बाजूला अशी उंच उंच माणसं आणि मध्ये ज्यांचा आमच्या हस्ते सत्कार, बरं झालं माझ्या हस्ते एखादा सत्कार झाला नाही, नाहीतर सगळ्यांना वाकून सत्कार घ्यावा लागला असता. तर असं सगळं आहे. गमतीचा भाग सोडला तर एक गोष्ट मी या ठिकाणी सांगू इच्छितो आणि मग आपण सुरू करूया की मिलिंद कुमार साळवे सर जे आहे पत्रकार आहेत आणि त्यांनी जी सूचना केलेली आहे ती अत्यंत महत्वाची सूचना आहे असं मला वाटतं की आपण जर एनजीओ किंवा प्रतिष्ठान जर चालवत असो तर कार्यक्रम जे आहे ते समाजात झाले पाहिजे. आणि समाजात म्हणजे जिथं सरांनी सांगितले टार्गेट ग्रुप जो आहे, अगदी हा कार्यक्रम जर एखाद्या झोपडपट्टीत झाला असता तर ते अजून चांगलं झालं असतं. तिथं स्पीकर लावला, कोण तर बोलायला आलं की माणसं येत राहतात, नुसते येत नाही तर पिऊनच येतात आणि कोण बोलतोय तो असं म्हणून. मी शांत एका ठिकाणी कार्यक्रमाला गेलो होतो सर आणि असं म्हटलं की शांत राहा. मागून एक उठून आला आणि म्हणला आमच्या गावात देऊन आम्हाला शांत राहायचं, तू शांत बस. मग ते लोकांनी त्याला खाली बसवलं आणि मग तो शांत झाला, पण त्यानं ऐकलं. बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर बोलायला गेलो होतो. तर मुद्दा असा आहे की जे साळवे सरांनी सांगितले ते केले पाहिजे. त्याचं कारण असं आहे की आपण जर प्रतिष्ठान किंवा एनजीओ चालवत असू तर आपला मूळ हेतू जी समाज सेवा आहे आणि समाजसेवा, पुढचं समाज परिवर्तन जे दिवे सर काम करतात. दोन महत्वाच्या गोष्टी समाजामध्ये काम करताना, दोन महत्वाच्या संकल्पना पहिल्यांदा आपण समजून घेतल्या पाहिजे. पहिली संकल्पना आहे समाजसेवा. समाजसेवा ही पहिली स्टेप आहे. समाजामध्ये आहे ते परिस्थिती ठेवून समाजाचं भलं व्हावं असा म्हणणारा एक गोष्ट असते ज्याला आपण एनजीओ वगैरे म्हणतो. ती एनजीओ काम करते. म्हणजे भुकेला व्यक्ती आहे त्याला जेवण देणं हे काय आहे, समाजसेवेचं काम आहे. आणि समाज परिवर्तन काय आहे, त्याला भूक लागूच, म्हणजे भुकेला त्यानं स्वतःच पर्याय शोधला पाहिजे आणि त्यानं स्वतःच कायमची भूक मिटवली पाहिजे. हे जे शिकवतो ते काम जे आहे त्याला आपण समाज परिवर्तन असं म्हणतो. आणि इथं बसलेले दिवे सर जे ज्या विद्रोही सांस्कृतिक चळवळीचे जिल्हाध्यक्ष आहेत ते पुढच्या स्टेपचं काम करतात. असे सर्व मित्र आहेत. सलीम सर होते, ते नाही आता गेले. हे सर्वजण, आपण बरेच जणांची मी नावं ऐकत होतो, हे सर्वजण वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणारी लोक आहेत. या सर्वांना मी पहिल्यांदा वंदन करतो. मी काही गोष्टी आणल्या होत्या त्यात काही स्किप कराव्या लागतील. त्याचं कारण असं आहे की जो टार्गेट ग्रुप जे असेल, इथं बागुल सर होते, ते म्हणाले की जे व्यसन करतात तेच नाही, पण व्यसनाचा अर्थ जे आहे तो आपण कदाचित लिमिटेड घेतलेला आहे. कदाचित मलाही एखादे व्यसन असू शकतं. व्यसन म्हणजे फक्त तंबाखू खाणे, दारू पिणे किंवा सिगारेट ओढणे, बिडी ओढणे एवढंच व्यसन नाही. याच्या पुढचा एक व्यसनाचा जो प्रकार आहे तो आपल्यापैकी बऱ्याच जणांना लागू असू शकतो.
खरं तर इथं जमदडे सर असताना माझ्यासारखा लिटरेचर मधला असलेला डॉक्टर खरं तर याच्यावर सिद्धहस्त पद्धतीने बोलू शकत नाही. परंतु मी माझे जे काही अनुभव आहेत, समाजामध्ये मी वावरत असतो, त्याच्या अनुषंगाने काही उदाहरणं सांगत आणि काही गोष्टी सांगत मी तुम्हाला हे काय माझे जे शब्द आहेत, व्याख्यान हे देणार आहे. सगळ्यात पहिले जे मान्यता प्राप्त आपल्याकडे असलेलं जे व्यसन आहे ते म्हणजे दारू. खरं तर दारू हे व्यसन हे काय अलीकडचं आपल्या संस्कृतीमध्ये नाही. एकूण जागतिक संस्कृतीमध्ये जर बघितलं तर दारू पिणे किंवा नशा करणे ही जी गोष्ट आहे ही खूप प्राचीन आहे. आमच्याकडं पुराणाचे जे ग्रंथ आहेत किंवा वैदिक ग्रंथ आहेत याच्यामध्ये सोमरस नावाचा एक रस आहे जे ऋषीमुनी पित असायचे. हा सोमरस काय आहे याचा आपण शोध घेतला पाहिजे का, त्याचं उलगडू करून सांगत नाही कारण तुम्हाला बऱ्यापैकी माहित आहे. हा सोमरस जे आहे हा त्या पद्धतीत त्याला आपण आता दारू असं किंवा नशिला असं जे म्हणतो तेच आहे. आणि हे अगदी ऋषीमुनी प्यायचे आणि जाणीवपूर्वक शिष्याला ते करायला लावायचे. शिष्याच्या अनेक कामापैकी एक बनवणं, सोमरस बनवणं हे काम. तर सोमरस पेत होते. अलीकडं ज्यावेळी इंग्रज किंवा आपल्याकडे मुघल आले त्यांनी त्या भागातलं परत सोमरसाचं मग दारूमध्ये शराबमध्ये रूपांतर केलं. अर्थात मुस्लिमांच्या शराबला वर्ज्य मानलं जातं, पण आपल्याकडं ते बनवण्याची प्रक्रिया मात्र वेगळ्या पद्धतीने सुरू आहे. इंग्रज आल्यानंतर अजून त्याला टेक्नॉलॉजी प्राप्त झाली. इंग्रजांनी दारू पिणं हे प्रतिष्ठित केलेलं होतं, कारण इंग्रज प्रतिष्ठित पद्धतीनं म्हणजे त्यांची जी पार्टी असायची त्याच्यामध्ये दारूही ठरलेली असायची. आता इंग्रजाचा ना आपल्यात फरक काय आहे एवढंच मला सांगायचं आहे. ते पितात आणि आपल्याकडे काही लोक पितात. आपल्याकडेही धर्मामध्ये दारू पिणं हे वर्ज्य मानलेलं आहे, म्हणजे इथिक्स मध्ये वर्ज्य मानलेलं आहे. इथिक्स म्हणजे काय, नैतिकतेमध्ये वर्ज्य मानलेलं आहे. परंतु आपल्याकडं पिलं जातं. म्हणजे बघा मुस्लिमांच्या मध्ये सुद्धा दारू पिणे हे अत्यंत निषेध मानलं जातं, परंतु पिणारे आपल्याला दिसतील, प्रमाण कमी आहे मात्र. आता इंग्रजी दारू पितात ते एक तर स्टँडर्ड दारू पितात, त्याच्यावर प्रक्रिया केलेली असते. मानवी शरीराला हानिकारक असणारे घटक त्याच्यातून काढून टाकलेले असतात. फक्त नशा येईल अशा पद्धतीचे घटक त्याच्यात ठेवलेले असतात. आणि दारू जितकी जास्त वेळ मुरेल तितकी ती चांगली असं त्यांच्याकडे संकल्पना आहे. आणि मापात पिणं ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. मापात पिणं. आता आपल्याकडे येऊया आपण. कम टू इंडिया. हातभट्टी सुरुवात कुठले, म्हणजे आपल्याकडचा जो पहिल्यांदा पिणारा असतो तो अगदी हॉटेलमध्ये जाऊनच पितो, मित्रांच्या मध्ये बसून पितो, चांगली पितो. पण गोष्ट अशी होती की काही वेळानं मग सवय लागते आणि मग ती जी हॉटेलमध्ये जात होता तिथली दारूची किंमत आहे ती त्याला परवडेनाशी होती. मग तो डायरेक्ट हॉटेलमधून देशी दारूच्या दुकानापर्यंत येतो. तिथं सुद्धा बऱ्यापैकी संत्रा, मोसंबी, काय खजूर वगैरे असलं काय काय असतं तिथं. तर तिकडं तो ती बाटली घ्यायला सुरुवात करतो. तिची किंमत बऱ्यापैकी आता वाढली आहे. काय वेळ अशी येते की सरांनी आता सांगितलं की ती हे परवडत नाही त्याला. मग तो फुग्याकडे जातो, मग तो पिशवीकडे जातो. ती पिशवीचं असं असतं, मेकिंग प्रोसेस बघा तुम्ही कधीतरी जाऊन त्याची. बनवली का विकायला, तिकडं मुरते. आमच्याकडे बनवली का लगेच पहिल्या धारेची, दुसऱ्या धारेची असं सुरू होतं. आणि ते अक्षरशः विष असतं. तुमचे शरीर पोखरण्यासाठी, विशेषतः काय लिव्हर वगैरे ज्याला आपण म्हणतोय, पोखरण्यासाठी अत्यंत सहाय्यक ठरतं ते. आणि दुसरी जी मी गोष्ट सांगितली की अमेरिकन किंवा जे तिकडचे जे लोक आहेत, पाश्चिमात्य लोक जे आहेत, हे मापात पितात. त्यांचं ठरलंय ते फॅमिलीचं पितात. मुलाला पण प्यायला होतात, बायको पण पिते, वडील पण पितात,
मुलगा पण पितो, आनंदाने पितात, खातात, असं सगळं चाललेलं असतं. आमच्याकडे चोरून पितात पण मापात पित नाही. एक माप संपलं की मित्र म्हणतो भर ते लगेच ती संपवायची आहे, थेंब सुद्धा राहिला नाही पाहिजे, असं अशा पद्धतीने सुरू होतं आणि आपण मापावर माप टाकतो. सगळ्यात जास्त घातक काय आहे? मापावर माप टाकणं, मापात न पिणं. आणि मग हे आपल्या देशामध्ये अशा पद्धतीचं ह्या सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत. आणि या संदर्भात मी एक माझ्या गावामध्ये प्रयोग केला होता. आमच्या गावामध्ये दारू पिण्याचं, माझे वडील आजोबा मिळून प्यायचे दारू, खूप प्यायचे दारू. तर मी म्हटलं की साधारणपणे आमच्या गावामध्ये 2010च्या आसपास मोबाईल वगैरे यायला लागले होते आणि फोटोग्राफर प्रसिद्ध होता. त्याला सांगितलं की आपण एकच करू की हे दारू पिऊन पडले की यांचे फोटो काढायचे आणि फ्लेक्सवर लावायचे की तुम्ही दारू पिल्यानंतर अशा अवस्थेत या ठिकाणी पडलेले होते. कारण पडल्यावर त्यांना कळत नाही. ते चांगले असताना जर त्यांनी आपले फोटो बघितले तर आपण अशा अवस्थेत पडलो होतो. चांगला असताना आपल्याला कोणी खुर्ची दिली तर आपण आरडाओरडा करतो, दिली नाही एखाद्या घरी, किंवा घरात बसायला हाताला नाही बायकोनं जेवण करताना, तर आपण आकण तांडव करतो. आणि दारू पिल्यानंतर कुठं पडतो? जिथं माणसं थुकतात, संडासला जातात, अशा ठिकाणी पडतो. तर हे केलं आणि त्यानंतर जवळपास निम्म्याच्या पुढं दारू पिणारे कमी झाले होते. तेव्हा घरी जाऊन प्यायचे. आता पर्यायच लोक काढतात, आपल्याकडे पर्याय काढायला काय कमी नाही. तर दारू बद्दल काय जास्त बोलणं नाही. तंबाखू जो आहे, हे तंबाखूचं जे व्यसन आहे, हे तंबाखू 2-3 पद्धतीनं प्रामुख्यानं आपण करतो. एक तंबाखू प्रत्यक्ष खाणे, प्रक्रिया केलेली तंबाखू, न प्रक्रिया केलेली तंबाखू, बिडी आणि सिगारेट मधून येणारी तंबाखू, अशा पद्धतीचं आहे. हे जे प्रमाण आहे, बिडी पिणारे आणि सिगारेट पिणारे जी तंबाखू आहे स्टँडर्ड आणि त्याच्यावर प्रक्रिया केलेली असतात, त्याच्यामध्ये काही गोष्टी जाणीवपूर्वक टाकल्या की ज्याच्यामुळे तुम्हाला हॅबिट लागावी. डॉक्टर त्याच्यामध्ये सांगतील, मी त्याचं खूप वर्णन काढत जाईल, त्याचे डिटेल्स काय असतं सांगत नाही. परंतु हे सुद्धा एक जागतिक व्यसन आहे, विशेषतः सिगारेटचं. आणि सिगारेट पिणं हे स्टँडर्ड समजलं जातं, जसं दारू पिणं समजलं जात होतं तशा पद्धतीचं. तर सिगारेट, तंबाखू हे व्यसन आहे, याच्याबद्दल जास्त बोलायला नको. परंतु एक गोष्ट सांगितली पाहिजे की जगामध्ये सर्वात जास्त तंबाखू खाणारे लोक हे आपल्या देशात, सगळ्यात जास्त तंबाखू खाणारे आपल्या देशामध्ये. गुटखा मधल्या काळामध्ये जे खाल्ला जात होता, तर तो जो गुटखा आहे, हा गुटख्यामुळे अनेक लोकांना कॅन्सर झाले. विशेष म्हणजे आपल्या महाराष्ट्रामध्ये ज्यांनी गुटखा सुरू करायला परवानगी दिली आणि विशेषतः कारखाना टाकण्यासाठी सुद्धा ज्यांनी खूप मदत केली, अशा व्यक्तीलाच कॅन्सर झाला. त्याचं नाव सांगत नाही, मान्यता प्राप्त नाव आहे. आणि त्यामुळे काय झालं की त्यांनी एक असा निर्णय घेतला की आपल्या महाराष्ट्रात गुटखाच विकायचा नाही. म्हणजे इकडे एकदम सुरुवात, प्रत्येक वेळी भाषण करताना सुद्धा तोंडात असायचं. आणि आता असं झालं की त्याच्यावर बंदी. आता बंदी असली तरी चुरून चालू आहे. आता मी येतानाच एसटी मध्ये एक जण काय तर कुठली एक पुडी काढली, दुसरी एक काढली, त्यात मिक्स केली, मळली आणि टाकली. मला त्याच्यावर काय बोलावं, त्याच्यावरच बोलायचं चालू. तर अशी परिस्थिती आहे. परंतु म्हणजे गुटखा हे विशेषतः तोंडासाठी, तोंडाच्या जबड्यासाठी अत्यंत घातक आहे. लोक वारंवार खातात, प्रमाण खूप आहे. त्यामुळे कॅन्सरचं प्रमाण वाढलेलं आहे आणि तोंडाच्या कॅन्सरचं प्रमाण खूप मोठ्या प्रमाणात आपल्याकडे वाढलेलं आहे. बघा, त्या सिगारेटवर किंवा त्या पुड्यांच्यावर सगळं छापलेलं आहे किंवा फोटो सुद्धा टाकलेले आहे. परंतु आम्ही म्हणजे जे पिणारे खाणारे ते का पितात, खातात, त्याचं कारण असं आहे की त्यांचं प्रबोधन नाही. असे फोटो तर खूप बघतायत ते, पण त्यांचं प्रबोधन नाही. त्याचे इम्पॅक्ट काय, परिणाम काय होणार आहेत तुझ्यावर, समाजावर, तुझ्या कुटुंबावर, हे कोणीही सांगत नाही. त्यामुळे तो थांबत नाही, असा एक हे आहे. खरं तर हे याच्यानंतर अजून एक गोष्ट जी आहे ते भांग नावाचा एक नशिला पदार्थ आहे की जो भांग पिण्याचं प्रमाण सुद्धा मोठ्या प्रमाणात आहे. विशेषतः जे आश्रमामध्ये राहतात, कुठले आश्रम तुम्हाला माहित आहे, इकडं भांग पिण्याचं आणि गांजा पिण्याचं प्रमाण जास्त आहे. मी 2014ला जो कुंभमेळा झाला होता त्या नाशिकला, त्या कुंभमेळ्यामध्ये मी
3-4 दिवस मोठं जे शाही स्नान असतं त्याच्यामध्ये शूटिंग करायला गेलो होतो. एक माझी विद्यार्थ्यांची टीम घेऊन 3-4 कॅमेरे घेऊन आणि त्यांना कामं वाटून दिले होते. तर मी परत ती शूटिंग आल्यानंतर बघितलं की बहुतेक प्रत्येक आखाड्यातील साधू गांजा ओढत होते. आणि ते मला असं कळलं की ते अधिकृत पद्धतीने त्यांना पुरवले गेलेले होते. त्याचा त्यावेळी आकडा पण आला होता की किती टन गांजा तिथं आलेला आहे. आता या वर्षी पुढच्या वर्षी परत तो आहे. तर एकीकडं म्हणायचं आपण की हे सगळं नशील आहे, हे वापरले नाही पाहिजेत वगैरे, आणि आज आपल्याला आपल्या गल्लीबोळामध्ये हे सगळे नशिली पदार्थ मिळतात, येतात, उत्पन्न होतं. हे उत्पन्न होत आपल्या देशामध्येच होत असेल ना कुठंतरी, पण याच्यावर पायबंद नाही. आपल्या शेजारच्या देशातून अनेक नशिले पदार्थ आपल्याकडे येतात, कारण अफूची शेती सर्वात जास्त पाकिस्तान, अफगाणिस्तानच्या भागामध्ये होती, आणि तिकडून मग हे सगळे हेरॉईन वगैरे असे जे पदार्थ आहेत ते आपल्याकडे येतात. आणि आपल्याला बघा, पाकिस्तान सारख्या देशाला किंवा आपल्या जे आपण शत्रुराष्ट्र म्हणतो त्यांनी ओळखलेलं आहे की आपल्याला आपल्या देशाची प्रत्यक्ष लढाई करून काय आपण जिंकणार नाही, आणि त्यांनी अप्रत्यक्ष लढाई सुरू केलेली आहे. जसं की अप्रत्यक्ष लढाईतला पहिला टप्पा होता म्हणजे 1980 नंतर किंवा 90 नंतर सुरू केलेला आतंकवाद हा होता, आणि त्याच्यानंतर जे दुसरा टप्पा आहे तो नशिली पदार्थ आपल्या देशामध्ये पाठवणे वेगळ्या पद्धतीनं आणि त्याचं व्यसन लावणं हा आहे. आणि ते आपल्याकडे जसं आता सरांनी सांगितलं की श्रीरामपूरमध्ये पर्यंत सुद्धा ते पोहोचलेले इंजेक्शन्स मार्फत वगैरे, नाकाद्वारे घेणारे काही इंजेक्शन औषध आहेत, उत्तेजक गोळ्या आहेत. तुम्हाला माहित असेल की आपल्याकडं जो खोकल्याचं औषध आहे हे सुद्धा त्याच्यामध्ये अल्कोहोलचं प्रमाण जास्त असतं. तेव्हा खोकल्याच्या बाटल्या म्हणजे ज्यावेळी कोरोना आला होता त्यावेळी दारू मिळत नव्हती, तर लोकांना खोकला आला की ते खोकल्याच्या निमित्त करून ते मेडिकलमध्ये जायचे आणि औषधाच्या बाटल्या घेऊन यायचे आणि ते खोकल्याच्या पूर्ण बाटली एका वेळी पिऊन टाकायचे. त्याचबरोबर जे आपण काय म्हणू त्याला, त्याचं नाव मला आठवत नाही आता, पण ते आपण रोजच्या जीवनामध्ये वापरतो, त्याचा एक उग्र वास असतो. तुम्हाला माहित असेल की काही लोकांना व्हाईटनरचा नशा करणे हे सुद्धा मोठ्या प्रमाणात आपल्याकडं आलेलं दिसतं. लहान मुलं त्याचे नशा करतात. याचं प्रमाण इतकं आहे आपल्याकडे मुंबई सारख्या ठिकाणी, आपल्याला ऐकून असं वाटेल की हे यांचं जीवन म्हणजे लहान मुलांना, विशेषतः ज्या महिला वेश्या व्यवसाय म्हणून करतात त्या ठिकाणी नशिली पदार्थ मोठ्या प्रमाणात वापरतात. हे नशिली पदार्थ दोन पद्धतीचे असतात. एक अशी पद्धत असते की ज्या लहान मुली आलेल्या आहेत वेश्या व्यवसायासाठी आणलेल्या आहेत त्यांची वाढ लवकर व्हावी किंवा त्या दष्टपुष्ट लवकर दिसायला, म्हणजे 12व्या-13व्या वर्षी त्या वर्कर म्हणून, सेक्स वर्कर म्हणून तयार व्हाव्या याच्यासाठी काही गोळ्या दिल्या जातात. म्हणजे नॅचरल त्यांचे शरीर तयार होत नाही, परंतु गोळ्या देऊन त्यांचं शरीर तयार केलं जातं. त्या 25-26 वर्षापर्यंत जगतात प्रामुख्यानं. त्या गोळ्यामुळे हाडं ठिसूळ होतात, 25-30 वर्षापर्यंत त्या मरून जातात. इतकं भयंकर, म्हणजे 50 मिलीमीटर, म्हणजे एखादा प्राणी घोड्यासारखा किंवा गाईसारखा प्राणी आजारी पडल्यानंतर त्याला 50 ml जेवढी गोळी दिली जाते तीच ती 4 पट म्हणजे 200 ml ची गोळी त्या मुलीला दिली जाते जी 7-8 वर्षाची, आणि मग ती वाढते, तयार होते, 25-26-30व्या वर्षापर्यंत ती मरते. पण 25-30 वर्षापर्यंतची गिरायक येतं, तिच्यातून ते माणसं जे आहे ते तिला पैसे कमवतात. अशा अनेक भयंकर गोष्टी आपल्या इथं घडत असतात. हे प्रत्यक्ष, खरं तर प्रत्यक्ष जी व्यसनं आहेत त्याच्याबद्दल मी जास्त बोलणार नव्हतो, पण थोडंसं बोललो. अप्रत्यक्ष, ज्याला आपण बिहेवियरल ऍडिक्शन ज्याला म्हणतो आपण, ते खूप महत्वाचे. आणि हे आता मी हे जे आता सांगितले यापैकी कोण काय करत नसेल असं मला वाटतं, पण बिहेवियरल ऍडिक्शन जे त्याच्याबद्दल आपण खूप काय बोलत नाही.
वर्तनामध्ये असणारे व्यसन, जे आपल्याला व्यसन आहे असं वाटत नाही. उदाहरणार्थ, आपल्याला म्हणजे माझ्या गावात उदाहरण सांगतो, सेक्स ॲडिक्शन नावाची एक व्यसन आहे. म्हणजे स्त्री असेल किंवा पुरुष असेल, आपल्या समाजामध्ये आपल्याला असे काही पुरुष लोक दिसतात किंवा स्त्रिया अशा दिसतात की ज्यांना सातत्यानं स्त्रियांशी किंवा स्त्रियांना पुरुषांशी संबंध ठेवण्याचं व्यसन लागले, ते मानसिक आजार असतो. म्हणजे माझ्या गावातनं ज्यांच्या बायका अत्यंत सुंदर आहेत, चांगल्या आहेत, घराण्यातल्या आहेत, घरंदाज आहेत, अशी लोक गाडी करून माझ्या गावाच्या शेजारी असणारे मिरज, जिथं मोठं मुंबईनंतर सर्वात जास्त मिरज सांगलीला व्यवसाय असतो, तिकडं गाड्या करून जायचे महिन्यातून एकदा. तिथून परत दुसरीकडं जायचे, पुण्याला जायचे, गाडी करून जायचे. आम्ही लहान होतो, कळायचं नाही कुठं जातात. नंतर कळायला लागले की जायचे. असा एक 15-20 जणांचा गावातला ग्रुप होता. मग आम्हाला विचार केला की ह्यांच्या तर बायका एवढ्या सुंदर आहे, सगळं चांगलं आहे, हे आहे, इकडे कुठं जातात, हे कशासाठी जातात. नंतर असं कळलं की ज्यावेळी परत एड्स सारखा आजार मोठ्या प्रमाणात आला, त्यातले 3-4 लोक एड्सने मेली सुद्धा आमच्या गावात. पण हे एक व्यसन आहे. तुम्ही विशेषतः जे उष्णकटिबंधीय क्षेत्र भाग आहे, अशा भागातल्या लोकांना हे खूप मोठ्या प्रमाणात असतं. भारतातल्या दक्षिणेकडचा भाग घ्या किंवा आफ्रिकन कंट्रीजमध्ये हे मोठ्या प्रमाणात असलेलं दिसून येतं. त्याचप्रमाणे फूड ॲडिक्शन नावाचं एक व्यसन आहे. आता हे बिहेवियर म्हणजे वर्तनामधलं जे आपल्याला वाटत नाही की व्यसन आहे. अनेक लोकांना असं वाटतं की आपण पुढं ताट आलं का ते संपवलं पाहिजे, नुसतं संपवलं पाहिजे नाही तर अजून घेतलं पाहिजे, आणि आपल्या आवडीचं असेल तर किती खावं आणि किती नाही असं लोकांना वाटत असतं. आता त्याचा दोष आहे का? त्याच्या मानसिकतेचा दोष आहे. हा त्याच्या मानसिकतेचा दोष आहे. आणि मानसशास्त्राच्या संदर्भात आपण अत्यंत अनभिज्ञ, त्याच्यावर विचारच करत नाही आपण. आणि म्हणून मानसशास्त्राच्या दृष्टीने ज्यावेळी आपण विचार करतो त्यावेळी फूड ॲडिक्शन हा एक महत्वाचा भाग असलेला दिसतो. आणि अलीकडच्या काळामध्ये, पूर्वी तर असं होतं की अन्न ठीक मिळत नव्हतं, परंतु आता असं झालेलं आहे की आपल्याला अन्न मिळतं, म्हणून ते किती खायचं आणि कसं खायचं हे याच्यावर काही कंट्रोल राहिलेलं नाही. म्हणजे मी आता एका जणाला विचारलं, परवा साताराला गेलो होतो, ते म्हणत मी आठवड्यातून 5 वेळा नॉनव्हेज खातो. 5 वेळा का खातो? काय चांगलं लागतं. आता त्याचं वजन इतकं वाढत चाललंय तरी तो कंट्रोलमध्ये नाही, मला खायचं आहे. डॉक्टरने सांगितलं, घरच्यांनी सांगितलं, आमच्यासारख्याने सांगितलं, काही फरक नाही. मला भूक लागली का मला खावंसं वाटतं आणि मी कंट्रोल करू शकत नाही. तर शरीराची भूक नाही, ही मानसिकतेतून तयार झालेली आहे. तर ही एक गोष्ट आहे. त्याच्यानंतर पोर्नोग्राफी ॲडिक्शन. आता याच्याबद्दल सांगितलंच पाहिजे, कारण पोर्नोग्राफी ॲडिक्शन म्हणजे काय की आपल्याला माझ्या काळात करोना येऊन गेलेला आहे. त्याचं एक उदाहरण तुम्हाला सांगतो. करोना काळामध्ये आपण सर्वजण घरी होतो, आणि घरी असल्यावर ज्या पोर्नोग्राफी म्हणजे जे अडल्ट किंवा ब्लू फिल्म्स, ब्लू व्हिडिओ जे आपण म्हणतो, आपण अलीकडे ते प्रचलित शब्द आहे आपल्याकडे, तर ते इतक्या मोठ्या प्रमाणात आपल्या देशामध्ये बघितलं. 2021-22 साली एक रिसर्च झाला, आणि त्या रिसर्च मध्ये असं दिसून आलं की करोनाच्या काळामध्ये पॉर्न व्हिडिओ बघणाऱ्या देशामध्ये भारत जगामध्ये 1 नंबरवर आहे. नुसता 1 नंबरवर नाही तर दुसऱ्यात आणि पहिल्यामध्ये, भारतात आणि दुसऱ्या नंबरमध्ये खूप मोठा फरक आहे. म्हणजे कोण बघत होतं तर आपण. आणि एवढंच नाही की मग त्यांनी रिसर्च केलेला असा की कसं काय एवढं झालं, विलीन झालंय. तर लोक जे गावाकडे गेली ते शेतात जायचे, कोण झाडावर बसायचं, कोण बांधावर बसायचं, कोण इकडं बसायचं आणि बघायचं. जे मेट्रोपॉलिटन सिटीमध्ये होते ते आपापल्या खोलीत बसायचे. आणि प्रॉब्लेम काय झाला किंवा सोपं काय झालं असं पण म्हणू आपण की मोबाईल हे एक पर्सनल मीडियम आहे, ती पब्लिक मीडियम नाही, कौटुंबिक मीडियम नाही की पोर्चमध्ये टीव्ही लावलाय किंवा आपलं काय म्हणतो आपण हॉलमध्ये टीव्ही लावलाय, सगळेजण येऊन बघतायत, असं राहिलेलं नाही.
कानामध्ये हेडफोन घालायचा, बाजूला तोंड करून बसले की आपल्याला बघता येत होतं. आणि त्याचा परिणाम असा झाला की खूप मोठ्या प्रमाणात त्यावेळी पोर्न बघितले गेले. तुम्हाला आश्चर्य वाटेल की ज्यावेळी सरकारकडे हा रिसर्च आला आणि बघितलं तर याच्यामध्ये बघणाऱ्यांची वयाचं अनालिसिस त्यांनी केलेलं होतं. ह्या बघणाऱ्यांच्या वयामध्ये 45 ते 50 वयोगटातील लोकांचं प्रमाण आपल्या देशामध्ये सर्वात जास्त. तर हे ज्यावेळी बंदी घातली त्याच्यानंतर काय झालं, हा इम्पॅक्टवर सुद्धा आपण चर्चा केली पाहिजे. ज्यावेळी हा बंदी घातली त्यावेळी त्या वेबसाईट सर्च करायला सुरुवात केली लोकांनी. तर त्या वेबसाईट सर्च केल्यावर ते नॉट अवेलेबल असं यायचं. पण त्या सर्च केलेल्या वेबसाईट जे त्याच्यामध्ये सुद्धा आपण भारत नंबर 1 होतो. बंदी घातली, लोक एवढी अस्वस्थ होती की बंदीच कशी काय घातली आणि सर्च करायचे, वेगळे शब्द टाकून बघायचे, अडल्ट, पोर्नोग्राफी, असे तसे असे सगळे टाकून बघितले. आणि ती सर्च शब्द गुगल सुद्धा काय करतं, आपल्याला शब्द कुठले सर्च केले याचा सुद्धा डेटा देत असतं. कुठल्या देशाने कोणता शब्द जास्त सर्च केला त्याच्यामध्ये सुद्धा आपण आघाडीवर होतो. तर असं म्हणजे बंद झाल्यानंतर एका दारू प्यायचा एकदम बंद झाल्यानंतर जी अवस्था होती त्याचं अंतर तर कापतं, अजून काय काय होतं ते बघतो आपण. तशी अवस्था पोर्नोग्राफीच्या संदर्भात सुद्धा 23-24 आपल्या देशामध्ये झालेली होती. आणि हे मोठं ॲडिक्शन आपल्याकडे होतं. याच्याशिवाय अजून एक महत्वाचं ॲडिक्शन आहे, बरेच ॲडिक्शन आहेत. एक्सरसाइज ॲडिक्शन म्हणजे खूप व्यायाम करणं, वर्क म्हणजे सातत्यानं काम करणं. एखाद्या कामाची सवय असते. म्हणजे एखादा व्यापारी असतो, व्यापारी सर्वात जास्त अस्वस्थ कोणत्या दिवशी असतो मी तुम्हाला सांगतो, ज्या दिवशी त्याचं दुकान बंद असतं. हा रिसर्च झालेला आहे. जे कामात असतात, कामाची सवय असते, ॲडिक्शन असतं त्यांना, काउंटरवर जर नाही बसलो, सगळ्याच म्हणजे जो आपल्याला कुठल्या जाती धर्माबद्दल बोलत, जो काउंटरवर जर नाही बसलो तर त्याला दिवसभर अस्वस्थ वाटतं. किंवा शेतकऱ्यांचं सुद्धा आहे, शेतावर एकदा जर एखाद्या दिवशी नाही जाऊन आलो, काय केलं नाही, पाणीचं बटन मोटर चालू केली नाही, एखाद्या झाडापाशी जाऊन काय उकरलं नाही तर त्याला अस्वस्थ वाटत असतं. पण हे सुद्धा एक प्रकारचं ॲडिक्शन. काही ॲडिक्शन चांगले असतात, हे पण लक्षात घ्या. काही वाईट असतात, जशी पुस्तक वाचणं ही चांगलीच गोष्ट आहे, त्याला व्यसन असं म्हणता नाही येणार, पण एक सवय आहे असं आपण म्हणू त्याला, ही गोष्ट. पण एक महत्वाचा जी गोष्ट आहे सेल्फ हार्म ॲडिक्शन नावाची गोष्ट आहे. सातत्यानं स्वतः आजारी पडतोय, मी आजारीच असतो, काही स्वतः जखम करून घ्यायची, जगाला दाखवत फिरायचं, हा मानसिक आजार आहे. मी बिहेवियरल सांगतो तुम्हाला की थोडं जर लागलं तर मोठी पट्टी बांधायची, डोकं दुखत असलं तर पट्टी बांधून फिरायचं. लोक बघा फडकं बांधून फिरतात, म्हणजे पूर्वी फिरायचं. तर ही सवय लागलेली. अजून एक महत्वाचं ॲडिक्शन आहे जे डॉक्टरांना माहीत आहे, ते म्हणजे औषधासक्ती नावाचे एक ॲडिक्शन आहे. औषधासक्ती म्हणजे मेडिसिनचंच ॲडिक्शन आहे. म्हणजे माझ्या वडिलांचं उदाहरण सांगतो तुम्हाला की अगदी वडील तरुण असताना 20व्या वर्षी वडिलांना डोकं दुखायचं त्यांना, मग विदाउट प्रिस्क्रिप्शन म्हणजे डॉक्टरनं न लिहून दिलेली गोळी त्यांनी खायला सुरुवात केली. किराणा दुकानामध्ये विकायला गोळी असायच्या आमच्या गावामध्ये पूर्वी, की ज्याला त्या किराणावाल्याला काहीच कळत नव्हतं, तो म्हणायचं ही डोक्याची गोळी आहे. आणि मग वडील जायची ती डोक्याची गोळी आणायची खायची. त्याचं डोकं दुखायचं कारण योग्य उपचारच नाही झालेला, डॉक्टरकडे जाऊन काही बघितलंच नाही. पुढे अशी परिस्थिती झाली की 2-3 वर्ष त्यांनी डोकं दुखते म्हणून गोळी खाल्ली, पण नंतर अशी अवस्था झाली गोळी खाल्ली नाही तर डोकं दुखायचं. म्हणजे काय झालं, जसं दारू पिले नाही तर अंग थरथर कापतं लोकांचं, जे म्हणजे काय म्हणतो आपण त्याला, पट्टीचे पिणारे आहेत त्यांचं, तसं आमच्या वडिलांचं झालेलं होतं की गोळी जर नाही खाल्ली तर त्यांचं डोकं दुखायला सुरुवात व्हायचं आणि मरेपर्यंत त्यांना ती गोळी त्यांना खावी लागली. ही जी गोष्ट आहे औषधाची, मग वेगवेगळ्या औषधांची सुद्धा लोकांना हे असते, सवय असते. अजून एक महत्वाचं ॲडिक्शन जे आहे ती रिलिजियस ॲडिक्शन. याचा मी थोडासा जास्त अभ्यास केला कारण अलीकडे ही जास्तच वाढले म्हणून मी थोडंसं वाचून आलो याच्याबद्दल. रिलिजियस ॲडिक्शन म्हणजे काय, आता मी काल दिल्ली गेटमध्ये
नगरमध्ये आणि नगरमध्ये बऱ्याच ठिकाणी बघत असतो, होय मी हिंदूच असं लिहिलेलं होतं, होय हिंदूच एवढंच लिहिलेलं होतं. आता मला असं वाटलं की ह्याला कोणी विचारलं का तू कोण दुसऱ्या धर्माचा आहे का म्हणून, तरी सुद्धा त्याने का लिहिलं असेल, किंवा अजून काय गर्वसे कहू कुठल्याही धर्म म्हणतो काय हिंदू बद्दल असं चाललेलं आहे असं नाही. पण मी हिंदूच आहे, होय मी हिंदूच आहे, किंवा होय मी मुस्लिमच आहे, होय मी जैनच आहे, हे सांगण्याची गरज लोकांना का पडायला लागली? धर्म माणसापेक्षा मोठा का व्हायला लागला? धर्म मी याच धर्माचाही दाखवण्याची लक्षणं लोक अंगावर का बाळगायला लागली? म्हणजे दलित असे तर निळा शर्ट निळा रंग लावून फिरायची सवय का लागली? मुस्लिमांच्या घराला हिरवा रंग द्यायची सवय का लागली? हिंदूंच्या घरावर भगवे झेंडे भगवा रंग, म्हणजे धर्माची प्रतीक माणसापेक्षा मोठी का व्हायला? तर त्याचा जेव्हा अभ्यास केला त्यावेळी काही लोकांचं ब्रेन वॉशिंग झालेलं आहे, आणि हे ब्रेन वॉशिंग झाल्यामुळं लोकांना त्याचं ऍडिक्शन लागलेलं आहे. कार्ल मार्क्स असं म्हणाले होता की धर्म ही अफूची गोळी आहे, आणि अफूची गोळी आता ती भिनायला लागलेली आपल्याकडे, आपल्या देशांमध्ये तर विशेषतः प्रामुख्याने. आणि हे धर्माचं ऍडिक्शन जे आहे, धर्म ही काही विजिबल गोष्ट नाही, जशी जात विजिबल गोष्ट नाही. मी ज्या जातीत जन्मले तर त्या जातीमध्ये जन्मण्याचं माझं काहीच कॉन्ट्रिब्युशन नाही. मी ज्या धर्मात जन्मले काय कुठली परीक्षा मी दिली नाही की UPSC पास झाला या धर्मात आला, असं काय झालेलं नाही. माझ्या वडिलांचं काय कॉन्ट्रिब्युशन नाही, आईचं काय कॉन्ट्रिब्युशन नाही त्या जाती त्या धर्मात जन्मण्याचं. धर्म ही आर्टिफिशियल मानव निर्मित गोष्ट आहे. त्याला कोण देवाचं वगैरे काय लावत असं तर तिथे लावावं ते, पण हे मानव निर्मित गोष्ट आहे. देव म्हणजे देव माना न माना, परंतु धर्म तर किमान मानव निर्मित आहे. आणि या गोष्टीचं ऍडिक्शन लोकांना लागलेलं आहे. त्याचं कारण असं आहे की ब्रेन वॉश करणाऱ्या अनेक ऑर्गनायझेशन्स निर्माण झालेले आहे, आणि त्याच्यावर ज्यावेळी वाचलं त्यावेळी धर्मासाठी रक्त सांडलं पाहिजे, मेलं पाहिजे, स्वर्गात जागा मिळती, तिथं काय रंबा मेणका अजून कोण कोण कुठल्या, प्रत्येक धर्माचा एक स्वर्ग आहे, त्याचं वर्णन वेगळं आहे, तिथं काय काय होतं हे सगळं जर त्या तरुणावर पोचवायचं काम सध्या सुरू आहे. आणि त्यामुळे धर्माचं ऍडिक्शन जे आहे ते खूप मोठ्या प्रमाणात होताना दिसतं, आणि त्याच्यातून बाहेर काढण्याचं काम आपल्यासारख्या संस्थांनाच करावं लागणार आहे. खास विशेष शिबिरं त्याच्यावर घ्यावी लागतील असं मला वाटतं. महिलांच्या संदर्भातलं एक महत्वाचं ऍडिक्शन जे आहे ते मी सांगतो, जे एकच जणी आहे, ते म्हणजे शॉपिंग ऍडिक्शन, जे पुरुषांसाठी बऱ्याचपैकी अडचणीचं ठरतं. शॉपिंग ऍडिक्शन जे आहे म्हणजे काही महिला असतात की त्यांना महिन्याला शॉपिंग केल्याशिवाय करमतच नाही. घरात ठेवायला जागा नाही, गच्च्या भरलेले, बडवे भरलेले, बेडच्या खाली भरलेले, गादीवर झोपण्याच्या बेडवर काय साहित्य पसरलेलं आहे, अजून काय कपाट वसुलून वाहत आहे, तरी सुद्धा मुलांना मला तुम्हाला घ्या, हे काय अजून काय, हे ऍडिक्शन आहे. काहीतरी नवीन गोष्ट महिन्याला आपल्या घरात आली पाहिजे. महिलांचंच असं नाही, सॉरी टू से, पण सगळ्यांसाठी येते. पुरुषांना पण असं काय वाटतं, म्हणजे एक माझा मित्र सांगत होता की माझ्यासाठी एक खुली कपड्यांसाठीच आहे, तिथं कोण जात नाही, अशी परिस्थिती. हे ऍडिक्शन आहे. एकीकडे गांधी फक्त पंचा वापरत होते आणि आपल्याकडं अशी परिस्थिती आहे. म्हणजे कर्ज काढून कपडे घेणारे, कर्ज काढून फॅशन करणारे, खरेदी करणारे, मोबाईल. आता बघा, परवा भगवा काय तर आयफोन आला वाटतं ऍपलचा, काल का परवाच, तर ते खरेदी करण्यासाठी लोकांच्या मारामाऱ्या. कशासाठी? का खरेदी करायची आहे? केवळ रंगामुळे. तर हीच काय गोष्ट आहे, हे रिलिजियस प्लस शॉपिंग ऍडिक्शन, अशा त्या या गोष्टी आहेत. अशा अनेक गोष्टी मला सांगता येऊ शकतात. आता मी शेवटच्या मुद्द्याकडे येतो, कारण वेळ झाला आहे. ऍडिक्शनचे अजून बरेच प्रकार आहेत. खोलात गेलं तर मी प्रत्येक गोष्टीचं वेगळं अनालिसिस सांगू शकतो, त्याचा रिसर्च काय झाला हे सांगू शकतो. पण याचे परिणाम काय होतात मी तुम्हाला सांगतो. पहिला जो परिणाम आहे कुठल्याही व्यसनाचा,
जे आपण ज्याला वाईट व्यसन म्हणतो याच्यावर विचार करू. तो आपल्या कुटुंबावर. पहिली गोष्ट होती ती म्हणजे आपलं कुटुंब डिस्टर्ब होतं. बघा, आपल्याकडे अशी पद्धत आहे, म्हणजे माझे वडील मला 5 रुपयाची वही घेऊन देत नव्हते. तेच 5 रुपये घेऊन जा आणि बाटलीमध्ये ती जी गावठी दारू आहे ती भरून घेऊन ये असं मला म्हणायचे. तुझी वही पुढच्या आठवड्यात असं म्हणायचे. म्हणजे मी वहीसाठी मार खायचो गुरुजींचा शाळेमध्ये, पण वहीपेक्षा त्यांच्यासाठी दारू महत्वाची होती. कुटुंब डिस्टर्ब, ते दारू प्यायच्यामुळं त्यामुळं कामाला जायचे नाही, रोजगाराला जायचे नाही. आई कामाला जायची. आईच्या रोजगारामध्ये माझं कुटुंब कसं तरी पोटा पाण्यापुरतं मिळवायचं. ही जी गोष्ट आहे ती केवळ व्यसनामुळे झालेली आहे. अशी व्यसनामुळे कितीतरी कुटुंब उद्ध्वस्त झालेली बघितलेली आहे. दुसरी एक महत्वाची गोष्ट की कुटुंबामुळे म्हणजे व्यसनामुळे कुटुंब केवळ आर्थिकदृष्ट्याच डिस्टर्ब होतं नाही असं नाही, त्याचा सामाजिक दर्जा खालवतो. इथं आता पोलीस नाही, समजा एखादा पोलीस दारू पिऊन जर रस्त्यावर पडला, काय अवस्था होईल त्याची नोकरीची? बदनामी होईल. माझ्यासारखा एखादा शिक्षक रस्त्यावर पडला दारू पिऊन किंवा गांजा पिताना दिसला, काय अवस्था? सामाजिक स्थान तुमचं. दुसरा परिणाम काय आहे? सामाजिक स्थानावर परिणाम होतो. तुमची सामाजिक अप्रतिष्ठा होती व्यसनामुळे. माझे शिक्षक होते, ते गांजा वाढायचे, शिकवायला चांगले, पण त्यांची ओळख अशी झाली होती, ते गांजा पिणारे शिक्षक आज आलते का, त्यांनी तुला मारलं का, ते कसे शिकवतात वगैरे. शिक्षक गांजा पिणारे, त्याच्यावरच त्यांची ओळख. ही जी काय गोष्ट आहे हे अप्रतिष्ठा करणारी होती त्यांची. शिकवायला चांगले पण गांजामुळे ती वाया गेली. अशा अनेक गोष्टी. हे दुसरा परिणाम आहे. तिसरा परिणाम आहे आर्थिक. जमिनी विकतात, घरं विकतात, भांडी विकतात. अलीकडच्या काळात बायका पोरं सुद्धा लोकांनी विकलेली आहेत व्यसनासाठी. 10-10 हजाराला 5-5 हजाराला पोरं विकलेले आहेत लोकांनी. दुसरी महत्वाची गोष्ट कुटुंब आणि सामाजिक दृष्ट्या बघा, मी अलीकडे अशी काही बातम्या वाचल्या आहेत की महिला आणि मुलांसह 5 वर्षाच्या 10 वर्षाच्या मुलांसह एखाद्या महिलेने आत्महत्या केली. कारण काय? नवरा दारोडा होता, घरची परिस्थिती ढासळली होती, सांभाळायलाही नव्हतं, आत्महत्या केली. म्हणजे हा प्यायचा, कुटुंब उद्ध्वस्त व्हायचं, अशी परिस्थिती आपल्याकडे. केवळ एवढंच नाही, बाकीचे ऍडिक्शन सुद्धा जे आहे ती सुद्धा कुटुंब उद्ध्वस्त करू शकतात. त्यामुळं हा परिणाम आहे. शैक्षणिक परिणाम होतो. मुलं बाळ शिकू शकत नाही. म्हणजे आम्ही 5 जण भाव आहे, म्हणजे 4 जण भाव, 1 बहीण. खरं तर वडिलांनी दारू पिताना बघून आम्ही सुद्धा सुरुवात करायला पाहिजे होती. कारण शेवटी मी बळी मारला कुठल्या तोंडाने म्हणणार की तू पिऊ नकोस, कुठल्या तोंडाने मला म्हणणार आहेत की तू व्यसन करू नको, कारण ते स्वतः करतायत. मलाच पाठवायचे दारू आणायला, मी थोरला असल्यामुळं. पण मी आणि आमच्या सर्व भावाने बघितली काय वाताहत झालेली कुटुंबाची, आणि आमच्या 4ही भावाला एकाही पद्धतीचं व्यसन नाही. म्हणजे आपण त्यातून चांगलंही घेऊ शकतो. ह्या अशी वाईट परिस्थिती बघून त्यातून काय धडा घेतला पाहिजे ही सुद्धा एक पद्धत आहे. परंतु आता तो टार्गेट ग्रुप नाही की ज्याच्यामुळे आपल्याला काय सांगायचं आहे. पण मला असं वाटतं की तुम्ही या संदर्भातले दूत बनाल. ही जे ऍडिक्शन्स आहेत ती किती हानिकारक आहे समाजाला आणि स्वतःच्या कुटुंबाला हे तुम्ही सांगाल असं मला वाटतं. खरं तर शैला सरांनी जर अजून टार्गेट ओरिएंटेड एखाद्या ग्रुपमध्ये हा कार्यक्रम आयोजित केला तर मी पुन्हा नक्की येईन या विषयावर डिटेल बोलण्यासाठी. आणि अगदी ते जे व्यसन करतायत त्यांनी मला सांगावं की ह्या टार्गेट ग्रुपला हे 5 पद्धतीचे व्यसन आहेत, तर तुम्ही याच्यावरच बोला. बाकीचं हे व्यसन ते व्यसनाला काय बोलायची गरज नाही. आपण एलिट वर्गातील थोडीसं असल्यामुळे मी हे सगळं बोललो, तर मी त्याच्यावर बोलायला येईल आणि त्याच्यातल्या सगळ्या गोष्टी सुरुवातीपासून शेवटपर्यंत त्यांना सांगेन आणि आपल्याला काय प्रबोधन करता येईल ते पाहेल. पण सरांनी या ठिकाणी अनेक लोकांचा सत्कार केला. ज्या पद्धतीने ते प्रतिष्ठान चालवत आहेत त्यांचा मुलगा आणि त्यांचे सर्व सहकारी,
तर ही खूप आपल्या देशातली गरज आहे. खरं तर NGO ज्या देशामध्ये जास्त तो देश सर्वात मागास असं एक समीकरण आहे. ज्या देशात सर्वात जास्त NGO तो देश सर्वात जास्त मागास, त्या देशामध्ये सर्वात जास्त समस्या, असं साधारणपणे समीकरण आहे. आपला देश या दोन्ही क्रायटेरियामध्ये बसतो. काही दिवस आपल्याला NGO चालवाव्याच लागतील. मी जसं समाजसेवा आणि समाज परिवर्तन ह्यातला फरक सांगितला, समाज परिवर्तन ही गरजेची गोष्ट आहे आणि भुकेलेला अन्न देणं ही आपल्या देशाची आज गरज आहे. येणाऱ्या काळामध्ये NGOज बंद पडाव्यात, NGO स्थापन करण्याची गरजच ह्या देशाला भासू नये अशी माझी इच्छा आहे. आपल्याला तळागाळात अनाथालय किंवा अशा काही गोष्टी करायच लागू नये अशी वेळ आपल्या देशामध्ये यावी अशी एक इच्छा व्यक्त करतो. त्यांच्या प्रतिष्ठानला शुभेच्छा देतो. मला या ठिकाणी बोलवलं, आपण सर्वजणांनी इथं ऐकून घेतलं, त्याबद्दल मी आपणा सर्वांचा आभार मानतो आणि थांबतो. धन्यवाद. काळूरामजी बोरोडे, प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्था, आपण या ठिकाणी उपस्थित झालात. आपला सन्मान आदरणीय जमदडे साहेब यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी पार पडतो आहे आणि यानंतर मान्यवरांचे सन्मान आपण या ठिकाणी घेणार आहोत आणि तदनंतर अध्यक्ष मनोगत होईल आणि तदनंतर अल्पोपहाराचा कार्यक्रम होईल आणि हा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होईल. त्याचप्रमाणे ही टीम खऱ्या अर्थानं आज एक दिली आणि या ज्ञान खऱ्या अर्थानं मातृपितृ छाया अगदी त्याच पद्धतीने डॉक्टर जमदडे आहे की 58 वर्षानंतर ही व्यक्ती थांबलीच नाही, या व्यक्ती थांबतच नाहीत. तर या व्यक्ती आपलं अहोरात्र अंधाराच्या छाताडावर थिनग्या पेरीत जावे, आयुष्याच्या संध्याकाळी नभासारखे व्हावे, दिव्यासारखे व्हावे, नभासारखे व्हावे, आयुष्याच्या संध्याकाळी नभासारखे व्हावे. नव्या युगाच्या नव्या दमाच्या लाटा सोबत घ्याव्या, नव्या युगाच्या नव्या दमाच्या लाटा सोबत घ्याव्या, संघर्षाच्या पुन्हा मशाली यांच्या हाती द्याव्या. शेवट महत्वाचा आहे. संघर्षाच्या पुन्हा मशाली यांच्या हाती द्याव्या. रस्ता संपत आला तरीही, हे महत्वाचं, रस्ता संपत आला तरीही पुन्हा प्रेरक व्हावे, आयुष्याच्या संध्याकाळी नभासारखे व्हावे, तुमच्या सारखे व्हावे, यांच्या सारखे व्हावे, आयुष्याच्या संध्याकाळी नभासारखे व्हावे. खरं तर वयाच्या 58 वर्ष यांनी मर्यादाच पाळली. खरं तर आयुष्याची पुढची या सर्वांनी अत्यंत मोठी कामगिरी करत सामाजिक बांधिलकीसाठी या निमित्तानं दिली आणि म्हणून यांच्यासाठी या 4 वेळी खरं तर आपणा सर्वांना उदंड आयुष्य या निमित्तानं मिळो आणि हे सामाजिक कार्य करण्याची प्रेरणा खरं तर शेरर साहेब, जमदडे साहेब, गोसावी गुरुजी यासारखी सर्व सेवानिवृत्त मंडळी, आदरणीय साळवे साहेब, खरं तर अत्यंत प्राणपणाने फुंकून ही मंडळी सामाजिक सेवेमध्ये हे काम करत असते आणि म्हणून किती जरी व्यसनं खरं तर चंदन सेवे साहेब या निमित्तानं आली तर जोपर्यंत अशी दोत मंडळी या ठिकाणी तुमच्यासारखी दोत मंडळी या निमित्तानं उपस्थित आहे, हा देश या निमित्तानं व्यसनमुक्त होईल. आणि पुढील एक सुंदर असा उपक्रम खरं तर सर्व सत्कारार्थी या ठिकाणी बऱ्याच वेळापासून या ठिकाणी आपल्या सन्मानासाठी उपस्थित आहे. खरं तर शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय आणि अनेक क्षेत्रामध्ये ज्या ज्या मान्यवर मंडळींनी हे कार्य केलं, काहींनी भूमिपुत्र म्हणून कार्य केलं, काहींनी वाणिज्य शाखेमधून हे काम केलं, या सर्वांचा सन्मान मातृपितृ छाया प्रतिष्ठानच्या वतीनं
प्राध्यापक प्रमोदजी शेलर सर यांच्या निमित्तानं होतं आणि म्हणून सत्कारार्थींमध्ये पहिला सन्मान सर्व मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये हा सन्मान या ठिकाणी पार पडतोय. आजचा पहिला सन्मान या ठिकाणी पार पडतोय श्री प्रतीक रघुनाथ जाधव साहेब, बँक ऑफ बडोदा शाखा श्रीरामपूर येथे शेलर साहेब. प्रमोदजी आपणही या सन्मानासाठी स्टेजवर यायचं आहे. प्रतीक रघुनाथ जाधव बँक ऑफ बडोदा मध्ये त्यांची सन्मान कर्तृत्वाचा सन्मान या ठिकाणी खऱ्या अर्थानं संघर्षाचा आम्ही देत आहोत. जोरदार टाळ्या एकदा अमोलजींसाठी झाल्या पाहिजेत. पुढील सन्मान डॉक्टर सलीमजी शेख साहेब यांचं या ठिकाणी टाळ्यांच्या गजरात स्वागत होतं. जोरदार टाळ्या डॉक्टर सलीम शेख त्यांच्यापर्यंत त्यांचा पुरस्कार या ठिकाणी दिला जाईल. धन्यवाद. पुढील पुरस्कार श्री शाहीर भीमरावजी कदम अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या जिल्हा उपाध्यक्षपदी त्यांची या ठिकाणी निवड झालेली आहे. जोरदार टाळ्या. खरं तर व्यसनमुक्ती सारखाच एक प्रश्न तो म्हणजे अंधश्रद्धा निर्मूलन आपल्याकडे या ठिकाणी आणि या समितीच्या जिल्हा उपाध्यक्षपदी श्री शाहीरराव भीमराव कदम साहेब यांच्या ठिकाणी निवड होते. जोरदार टाळ्या एकदा त्यांच्या या निवडीसाठी आणि प्रचंड कार्य करण्याची ताकद त्यांना या निमित्तानं मिळो ही आपल्या सर्वांच्या वतीनं शुभेच्छा. खरं तर आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून ज्यांचा आपण सन्मान केला आणि खरं तर मी मगाशी सांगितले की कोरोनामध्ये अनेक बालकं जी निराधार झाली, ज्यांची आई गेली, वडील गेले आणि या बालकांसाठी खरं तर एक चांगला निधी उपलब्ध करून टाळ्यांच्या गजरात पुन्हा एकदा श्रीरामपूरचे हा भूमिपुत्र म्हणून सन्मान आहे साळवे साहेब आपला. एकदा जोरदार टाळ्या. आणि खरं तर हे कार्य आपण अविरतपणे असंच चालू ठेवावं. या ठिकाणी अशोकरावजी दिवस साहेब यांना विद्यार्थ्यांना खरं तर फीस होती म्हणून ते या ठिकाणी गेले. त्यांचं देखील भूमिपुत्र आणि खरं तर एक चांगलं काम विद्रोही सांस्कृतिक चळवळीमध्ये त्यांनी केलेलं आहे म्हणून त्यांचाही या ठिकाणी थोड्या वेळात सन्मान होईल. धन्यवाद. पुढील सन्मान या ठिकाणी होतो आहे श्री शिवनाथ भीमराज नारायणे सर. त्यांना या वर्षीचा राज्यस्तरीय शिक्षक रत्न पुरस्कार ज्यांनी गेली 34 वर्ष शिक्षण सेवेमध्ये एक होणारी शिक्षक. खरं तर सर अत्यंत सुंदर कलाकार आहेत आणि अकोले सारख्या दुर्गम भागामध्ये सरांनी जवळपास 12 वर्ष सेवा या ठिकाणी दिली आणि खरं तर सेवानिवृत्त होत असताना एक चांगलं व्यक्तिमत्व म्हणून त्यांचा आदर आहे. जोरदार टाळ्या. शांतता, संयम, स्नेह आणि प्रेमळ व्यक्तिमत्व आणि एक आदर्श शिक्षक. सरांनी घुमनदेवला ज्या शाळेत काम केलं, आता मी त्या ठिकाणी जातोय तर त्या ठिकाणी अजूनही नारायणे सरांची क्रेज आहे. धन्यवाद. पुढील सन्मान या ठिकाणी होतो आहे खरं तर महाराष्ट्र शासनाचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण पुरस्कार ज्यांना प्राप्त झाला, ज्यांनी अनेक क्षेत्रामध्ये अनेक डिग्र्या घेतल्या आणि खरं तर अनेक संस्थांचे प्रतिष्ठानचे जे अध्यक्ष आहेत असे ऍडव्होकेट प्राध्यापक बाबासाहेब शेलर साहेब यांचा या ठिकाणी सन्मान होतो आहे. जोरदार टाळ्यांच्या गजरात मी बाबासाहेब शेलर सर आपला विनंती करतो की आपला सन्मान या निमित्तानं आपण स्वीकारावा. जोरदार टाळ्या. खरं तर सन्मान आहे. जोरदार टाळ्या या ठिकाणी प्राध्यापक साहेबांसाठी झाल्या पाहिजेत. पुढील सन्मानासाठी मी निमंत्रित करतो श्री विश्वनाथ आल्हाड सर, महाराष्ट्र शासनाचा लोकशाहीर साहित्य रत्न डॉक्टर अण्णाभाऊ साठे समाज भूषण पुरस्कार त्यांना या निमित्तानं प्राप्त झालेला आहे. श्री विश्वनाथ आल्हाड सर यांचा या ठिकाणी सन्मान होतो. जोरदार टाळ्या एकदा विश्वनाथजी आल्हाड सर यांच्यासाठी या ठिकाणी झाल्या पाहिजेत. जोरदार टाळ्या एकदा आपण त्यांच्या कार्यासाठी त्यांच्या कार्या. जोरदार टाळ्या एकदा इक्बाल सरांसाठी. खूप चांगलं काम. खरं तर एक तंत्रस्नेही शिक्षक म्हणून त्यांचं नगरपालिकेमध्ये ही सेवा या निमित्तानं दिली जाते आहे. धन्यवाद. आपणास पुढील कार्यासाठी मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा या निमित्तानं देतो आहोत. आयुष्यासाठी देखील शुभेच्छा या निमित्तानं देतो आहोत. योगेशजी राणे सर या ठिकाणी घाई असल्या कारणानं गेले. त्या ठिकाणी डॉक्टरेट या ठिकाणी सावित्रीबाई फुले पुणे. जोरदार टाळ्या. अत्यंत कार्याचा मोठा गौरव खऱ्या अर्थाने या निमित्तानं होतो आहे आणि म्हणून आपणास मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा या निमित्तानं आम्ही व्यक्त करत आहोत. अत्यंत मानाची दिली जाणारी PhD ची पदवी भूगोल विषयामध्ये आपण संपन्न केली. जोरदार टाळ्या पुन्हा एकदा आपल्या कार्यासाठी. आणि मातृपितृ छाया प्रतिष्ठानच्या वतीने
व्यसनमुक्ती प्रबोधन शिबिर आणि या शिबिराच्या निमित्ताने प्रमुख व्याख्याते म्हणून लाभलेले आपले सर्वांचे मित्र, सामाजिक चळवळीचे अभ्यासक प्राध्यापक डॉक्टर बापूसाहेब चंदनशिवे साहेब, या व्यसनमुक्ती कार्यक्रमाच्या निमित्ताने माझ्या समवेत उपस्थित असलेले माझे मित्र अशोकरावजी दिवे, काही कामानिमित्त ते त्यांना जावं लागलं, तसेच या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित असलेले पत्रकार दिलीप कुमारजी साळवे, या संस्थेचे अध्यक्ष सचिव, तसेच या मान्यवरांचा या ठिकाणी या संस्थेच्या वतीने, प्रतिष्ठानच्या वतीने सत्कार करण्यात आलेला असे सर्व मान्यवर, कार्यक्रमाच्या निमित्ताने उपस्थित असलेले सर्वच इतर मान्यवर आणि बंधू भगिनी, तर म्हणजे कार्यक्रमाला प्रचंड उशीर पण झालाय आणि गेल्या 2 तासापासून आपण वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये कार्यरत असणाऱ्या मान्यवरांचे मनोगत या ठिकाणी ऐकत आहोत. या कार्यक्रमाच्या निमित्ताने प्रमुख व्याख्याते म्हणून ज्यांनी त्यांचे विचार या व्यसनमुक्तीच्या अनुषंगाने मांडले, आणि त्या विचारांचाच एक धागा पकडून मला असं वाटतं की व्यसनमुक्ती ही काळाची गरज आहे. सुरुवातीलाच आमच्या मित्रांनी सांगितलं की ज्यांच्यासाठी आपण हे शिबिर घेतोय ती मंडळीच या ठिकाणी उपस्थित नाही, कारण ती मंडळी व्यसनाधीन आहे. ती मंडळी जी आहे ती वेगळ्या विचाराने प्रेरित होऊन सध्या स्वैरभैर आहे, त्यांच्या विश्वात आहे, आणि ती जबाबदारी आपल्यावर आहे म्हणून आपण शिबिर घेत आहोत. आणि त्यांना एक वेगळं व्यसन लागलेलं आहे, आपल्याला हे वेगळं व्यसन चढलेलं आहे, आणि हे व्यसन आपण गेल्या अनेक वर्षापासून जोपासत आलेलं आहे. आणि म्हणून मग आपण अशा शिबिरांची, या अशा संस्थेच्या माध्यमातून नियोजन करतो, आयोजन करतो, आणि एक प्रबोधनात्मक कार्यक्रम घेण्याचा एक यशस्वी प्रयत्न आपण या ठिकाणी करत असतो. खरं म्हणजे चंदनशिवे साहेबांनी जवळपास सगळ्याच विषयाला हात घातलेला आहे की व्यसन हा एक छोटासा भाग नसून तो प्रचंड मोठा व्यापक असा शब्द आहे. गेल्या अनेक वर्षांमध्ये व्यसनमुक्तीच्या माध्यमातून सर्व स्तरावर प्रयत्न सुरू आहे. मग त्या शासकीय संस्था असतील किंवा मग खाजगी संस्था असतील, त्याच्या माध्यमातून समाजामध्ये ज्यांना वेगवेगळ्या प्रकारची व्यसनं जी जडलेली आहे त्याच्यापासून त्यांना मुक्त कसं करता येईल यासाठी सातत्यपूर्वक प्रयत्न सुरू आहे. परंतु अजूनही आपल्याला पाहिजे तसं यश प्राप्त नाहीये. उलट त्या व्यसनांच्या मध्ये काही आधुनिक व्यसनं देखील निर्माण झालेली आहेत आणि ती समाजाला जडलेली आहे. भारत हा या जगामध्ये सर्वात मोठी लोकसंख्या असलेला देश आहे, आणि सर्वात मोठी लोकसंख्या असण्याबरोबरच या भारतामध्ये ज्यांच्यासाठी आपण हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे, 20 ते 30 वर्ष वयोगटातील जी मंडळी आहे
त्या मंडळींची प्रचंड मोठी संख्या या देशामध्ये आहे. 20 ते 26% एवढी माणसं, एवढी समाज जो आहे, या समाजामध्ये ती मुलं आहेत आणि तीच व्यसनाधीन आहे आणि तीच पुढे या देशाची नागरिक होणार आहे. मग आपल्याला किती जबाबदारीने काम करावं लागेल किंवा आपण किती जबाबदारीने काम केलं पाहिजे आणि ती जबाबदारी आजही निवेदक यांनी सांगितलं की वयाची 58 वर्ष पार करून देखील ही मंडळी सातत्यपूर्वक करत आहेत. ती जबाबदारी आपल्याला पेलावीच लागणार आहे. कारण का की त्यांना जर का आपल्याला त्याच्यापासून परावृत्त करायचं असेल तर आपल्याला सातत्यपूर्वक या गोष्टींमध्ये जागरूक राहून काम केलं आणि म्हणून आपण अशा प्रकारची ही जी शिबिरं आहेत ही शिबिरं आयोजित करतो आणि समाज प्रबोधनाचं प्रचंड मोठं काम करतो. हा देश कृषी प्रधान पण आहे. सातत्यपूर्वक आपल्याला हा कृषी प्रधान देश आहे आणि त्याच्यावर आपल्याला वेगवेगळ्या प्रकारे आपल्या समोर वेगवेगळ्या प्रसिद्धी माध्यमांच्या माध्यमातून आपल्या समोर येत असतं. एक छोटंसं उदाहरण देतो. आपल्याकडे जी भाजी शेतीमधून बनते ती भाजी रस्त्यावर विकली जाते, पण आपल्या देशामध्ये जी दारू बनते कारखान्यामध्ये शोकेश मध्ये ठेवून त्या ठिकाणी विकली जाते. तिची किंमत जास्त आहे आणि ती आपण सर्व लोक पसंत करतो आणि ती सगळी मंडळी जी आहे ती इस फिक्र में धुएं में उडाता चला गया बहाना शोधून पीत असते. मुलांना जागेवर आणण्याचं काम ही आपली नैतिक जबाबदारी आहे आणि ती जबाबदारी आपण पुढच्या भविष्य जो काही कालावधी आहे त्या कालावधीमध्ये देखील नेटाने पार पाडणार. जरी ती मंडळी या ठिकाणी आज या शिबिरासाठी नसली तरी हे शिबिर जे आहे आपण असं गृहीत धरू की हे शिबिर त्यांना आपल्याला व्यसनमुक्त कसं करायचे त्याच्यासाठी ही प्रशिक्षक घडवण्याचं शिबिर आहे. याच्या माध्यमातून आपल्याला जे काही ज्ञान मिळणार आहे, आपल्या आजूबाजूला जी काही मंडळी आहेत जी व्यसनाधीन झालेली आहे, वेगवेगळ्या प्रकारचे व्यसन त्यांना जे लागलेलं आहे की त्यांना आपण आपल्या या ठिकाणाहून गेल्यानंतर आपल्याला जे काही चंदनशिवे सरांनी सांगितलेले जे काही विचार आहेत त्या विचारांच्या माध्यमातून आपण छोटासा खारीचा वाट त्या ठिकाणी उचलणार आहोत आणि आपलं काम पुढे नेटाने नेणार आहोत. मी गेल्या अनेक वर्षापासून शासकीय नोकरीबरोबरच सामाजिक चळवळीमध्ये पण काम करत आहे. मी ज्या ठिकाणी राहत होतो त्या ठिकाणी माझ्या शेजारी काही जुनी मंडळी बसली. त्यांना माहित असं काळू नाईक नावाचा माणूस राहतो. म्हणजे आमचं झोपडं एका बाजूला काळू नायकाचं झोपडं एका बाजूला. माझ्या वडिलांना 5 मुलं म्हणजे आम्ही 5 भाऊ आणि त्यांना 4 2 मुली 2 मुलं. धमाजी, सोपान, कलाबाई आणि इंदूबाई आणि आम्ही 5 भाऊ. त्यांच्या घरात दररोजच गांजाचा व्यापार सुरू, दररोजच आणि दररोजच गांजाच्या पार्ट्या सुरू आणि आम्ही बाजूलाच. आमचे वडील आम्हाला नेहमीच आमच्या वडिलांना एक व्यसन जडलेलं, काम करायचं, स्वच्छ राहायचं आणि शिक्षण करायचं. शिक्षणाने प्रगती होईल, सर्वांगीण विकास होईल एवढंच आम्हाला आमचे वडील सांगत राहायचे. आम्ही शिकलो, मोठे झालो, वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम करायला लागलो. काळू नायकाची परिस्थिती गांजामुळे त्याच्या मुलांची परिस्थिती तशीच राहिली आणि ते शिकले नाही आणि ते आजही तेच झाले किंवा आजही तेच काम करतात. सांगायचं तात्पर्य आहे की काही गोष्टी पारंपरिक आलेल्या असतात, त्या पारंपरिक गोष्टींना छेद द्यायचं काम जे आहे ते आपल्यासारख्या समुदाय ते आपण केलं पाहिजे आणि म्हणून आपल्याला अशा प्रकारची शिबिरं घ्यावी लागतात. सत्याला स्पर्श करण्यापेक्षा सत्य जागवणं हे फार महत्वाचं आहे. आपण फक्त स्पर्श करतो, सत्य जागत ठेवणं ही काळाची गरज आहे आणि ती आपल्यासारख्या लोकांनी केली पाहिजे. तरच मला असं वाटतं की खरा पुढच्या कालावधीमध्ये ही जी काही व्यसनाधीनता आहे ती व्यसनाधीनता कमी होण्याची आपल्यासारख्या सगळ्या लोकांच्याकडून अपेक्षा आहे. सरांनी सांगितलं की महात्मा गांधींना एक व्यसन होतं. महात्मा गांधींना काय व्यसन होतं? महात्मा गांधींना देशसेवेचं व्यसन होतं.
म्हणून महात्मा गांधींनी स्वतःच्या अंगावरचे कपडे काढून संपूर्ण आयुष्य समर्पित भावनेने काम केलं, म्हणून ते या देशाचे राष्ट्रपिता होऊ शकले. डॉक्टर बाबासाहेबांना या देशाच्या मानवाच्या कल्याणाचं काम करायचं होतं, म्हणून त्यांनी संपूर्ण आयुष्यभर मानवाच्या कल्याणाचं काम केलं, म्हणून ते महामानव झाले. आणि म्हणून आज त्यांची नावं घेतो आपण. याच महापुरुषांची का आपण फोटो लावतो, त्यांनाच का पुसतोय? या माणसांनी जे काम केलेलं आहे ते समाज उन्नतीचं काम केलेलं आहे. माणसाला केंद्रीभूत ठेवून माणूस हा विकासाचा केंद्रबिंदू आहे अशा प्रकारचं काम केलेलं आहे. म्हणून आजही आपल्याला ती पूजनीय आहे. अशाच प्रकारचे काम पुढच्या भविष्य कालावधीमध्ये या पिढीला करावे लागणार आहे. नाहीतर ही पिढी व्यसनाधीन जी झालेली पिढी आहे तिचा असंतुलन होण्याला वेळ लागणार नाहीये. काही पारंपरिक व्यसनं जी आहेत ती पारंपरिक पद्धतीने चालत आलेली आहे. त्याच्यामध्ये जसं आपला मोबाईलला आपण टॉपअप करतो का नाही, दर महिन्याला पैसे टाकतो, तशी काही व्यसनं दर महिन्याला इथे जोडली जात आहे. मी परवा एका कुटुंबाच्या तिथे गेलो होतो आणि ती आई जी आहे त्या मुलांना जेवण देत होती. ती मुलं खात नव्हती, जेवणच करत होती. बाईने मोबाईल काढला आणि त्याच्यात लावला धरला. एक घास भरवायचे ते चित्र पाहून तर पोरं खात नाही. सोशल मीडियावरचं देखील एक वेगळं ऍडिक्शन, व्यसन निर्माण झालेलं आहे. याच्यावर देखील आपल्याला विचार करण्याची गरज आहे आणि विचार करून त्याच्यावर कृती कार्यक्रम देखील करण्याची गरज आहे. आज या ठिकाणी छोटे खाणे का होईना आपण हे शिबिर घेतलं आणि हा प्रबोधनाचा विचार जो आहे तो विचार जी मंडळी व्यसनाधीन आहे त्या मंडळींच्या पर्यंत पोहोचता होईल, त्याच्यातून ते काहीतरी प्रेरणा घेतील अशी अपेक्षा या ठिकाणी या शिबिराच्या निमित्ताने व्यक्त करतो. बोलण्यासारखे खूप विषय आहे, बोलण्यासारखी प्रचंड मोठी या ठिकाणी स्पेस आहे, आपल्याला जागा आहे. सर्वच या ठिकाणी बोलून चालणार नाही. त्यासाठी जो टार्गेट ज्याला आपण जे आपली माणसं आहेत की ज्यांना हे सांगितलं गेलं पाहिजे, त्यांच्यासमोर हे बोलणं गेलं पाहिजे, हा जो खरा मेसेज आहे तो मेसेज त्यांच्यापर्यंत गेला पाहिजे. भविष्यामध्ये शेलार सर याच्याही पेक्षा जास्त व्यापक प्रमाणामध्ये आपल्याला काम करण्याची गरज आहे. ते काम आपण निश्चितच एकत्रित राहून करूया आणि ही समाज प्रबोधनाची चळवळ देश पातळीवरून सुरू आहे, गाव पातळीपर्यंत तिचा धागा पटवून आपण जे काम करत आहात तो धागा नेटाने पुढे न्यायचं काम आपण सर्वजण मिळून करूयात अशा अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो. ज्या ज्या क्षेत्रामध्ये ज्या ज्या मान्यवरांनी खूप चांगलं काम केलेलं आहे त्यांचा या ठिकाणी यथोचित सत्कार पण झालेला आहे. ते काम अधिक नेटाने त्यांना चांगलं करण्यासाठी त्यांचं आरोग्य चांगलं राहावं अशा त्यासाठी त्यांना मी या ठिकाणी शुभेच्छा देतो. मला कार्यक्रमाचा अध्यक्ष म्हणून बोलवलं, माझं मनोगत व्यक्त करण्याची संधी दिली त्याबद्दल मी आयोजकांचे आभार मानतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय हिंद. कार्यक्रमाच्या शेवटच्या अंतिम टप्प्याकडे कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन या निमित्तानं अगदी थोडक्यात मांडण्यासाठी मी व्यासपीठावर निमंत्रित करतो अरुणजी बोरुडे साहेब आणि तदनंतर अल्पफार आपण सर्वांनी घ्यायचं आहे आणि तदनंतर हे सभागृह आपण सोडायचे. मी प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित व्यसनमुक्ती प्रबोधन शिबिराच्या निमित्तानं खऱ्या अर्थाने आपल्याकडं वेळ हा कोणाकडे येत नसतो, परंतु आपला अमूल्य वेळ या ठिकाणी देऊन मातृपितृ छाया प्रतिष्ठानच्या वतीने व्यसनमुक्ती प्रबोधन शिबिरासाठी आपण उपस्थित झाला त्याबद्दल मी या प्रतिष्ठानच्या वतीने मी सर्वांचे आभार मानतो. त्याचबरोबर विविध क्षेत्रामध्ये ज्यांना पुरस्कार मिळाले आणि ज्यांनी उल्लेखनीय कार्य केलेलं आहे त्यांचा सुद्धा या मातृपितृ छाया प्रतिष्ठानच्या वतीने या ठिकाणी सत्कार संपन्न झाला. तो सत्कार स्वीकारण्यासाठी आपण उपस्थित झाला त्याबद्दल त्यांचेही आभार या ठिकाणी व्यक्त करतो. त्याचबरोबर व्यसनमुक्ती प्रबोधनासाठी खऱ्या अर्थाने ज्यांना प्रबोधन करण्याची गरज होती ते प्रबोधन स्वीकारण्यासाठी किंवा ऐकण्यासाठी आले नाही, परंतु आपण जेवढे या ठिकाणी उपस्थित झाला प्रबोधन या ठिकाणी झालं ते प्रबोधन आपण त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम खऱ्या अर्थाने सर्वजण मिळून करूया अशी या ठिकाणी भावना व्यक्त करतो. खऱ्या अर्थाने मातृपितृ छाया प्रतिष्ठान हे प्रतिष्ठान समाजोपयोगी कामासाठी समाज प्रबोधन कामासाठी काम करत असतं. ते एक वधूवर परिचय मेळाव्याच्या माध्यमातून सुद्धा आपल्या समाजापर्यंत पोहोचण्याचं काम करत असतं.
त्याचबरोबर व्यसनमुक्तीचं जे काम आहे ते बऱ्याच दिवसापासून उत्तमराव शेलार सर एक जीवापार त्या ठिकाणी मनामध्ये धरून समाजापर्यंत आपण कसं पोहोचता येईल यासाठी ते खऱ्या अर्थाने मी त्यांच्या सहकारी असतो, परंतु यावेळेस आम्हाला यावेळेस वेळ मिळाला नाही. पुढच्या वेळेस कार्यासाठी आम्ही नक्कीच काळूराम बोर्डे सर असतील, बाबासाहेब शेलार सर असतील, हे आम्ही त्यांच्या सहकारी असतो, पण यावेळेस आम्हाला वेळ मिळाला नाही. आम्ही दिलगिरी व्यक्त करतो. यावेळेस प्रत्येक काम त्यांनी उत्तमराव शेलार सरांनी प्रत्यक्षात या ठिकाणी जाहिरात असो प्रबोधनाचं काम असो त्यांनी स्वतः एकट्याने केलेलं आहे. आपण या ठिकाणी आलात त्याबद्दल सर्वांचे धन्यवाद व्यक्त करतो आणि यापुढील कार्यक्रम संपला असं जाहीर करतो.